नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही DMER 2023 चे स्टाफ नर्सेसचे चौथा क्वेश्चन पेपर PYQ बघणार आहे। ओके, चला, हा दुसरा दिवसाचा पहिला शिफ्ट। ओके, आपण पहिल्या दिवसाचा 3 शिफ्ट कव्हर केलेला आहे, आता दुसऱ्या दिवसाचा पहिला शिफ्टला चाललाय। ओके, चला, सगळ्यांनी चॅनलला किंवा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला सांगा। तुमच्या ओळखीचे कोणी मित्र मैत्रिणी नर्सिंग रिलेटेड कोणी असेल तर त्यांना पाठवा। ओके, चला, थँक्यू। बघा, पहिल्यासारखे परत आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला 1 2 3 4 असे नंबरिंग करून घ्यायचे। ओके, चला, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा। A 21-year-old client म्हणजे 21 वर्षाचे आहे। ओके, 6 week pregnant. ओके, it diagnosed with a hyperemesis gravidum. This excessive vomiting during pregnancy. Excessive vomiting आहे। ओके, pregnancy will often result in a which of the following condition. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, 21 वर्षाचा फीमेल आहे। ओके, 6 week प्रेग्नेंट आहे, हायपरएमेसिस ग्रॅव्हिडम डायग्नोज झालेला आहे आणि एक्सेसिव्ह वॉमिटिंग होत आहे ड्यूरिंग प्रेग्नन्सी। विल ऑफ्टन रिझल्ट इन व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. याच्याबद्दल खाली दिलेल्या कंडिशन मध्ये काय होणार आहे। ओके, पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, बवेल परफोरेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आणि तिसरा मिसकॅरेज, चौथा आहे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन। ओके, आपण थोडक्यात हायपरएमेसिस ग्रॅव्हिडम बघूया। ओके, हायपरएमेसिस ग्रॅव्हिडम ह्या वर्ड मध्येच अर्थ आहे बघा। हायपर म्हणजे जास्त, एमेसिस म्हणजे वॉमिटिंग, कधी ग्रॅव्हिडम, ग्रॅव्हिडम म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी। ओके, त्याला काय म्हणतात आपण, सिव्हिअर फॉर्म ऑफ नोजिया किंवा वॉमिटिंग इन प्रेग्नन्सी। ओके, हे काय काय करू शकते, लीड्स टू ओके डिहायड्रेशन। का, कारण वॉमिटिंग मध्ये शरीरामधलं फ्लूइड बाहेर पडणार आहे, म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार आहे। ओके, म्हणून डिहायड्रेशन। ओके, त्याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स पण होणार आहे, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स। ओके, वॉमिटिंग मध्ये काय काय जाऊ शकते, पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन हे सगळे कमी होते। ओके, बाहेर पडून वॉमिटिंग मध्ये लो पोटॅशियम, सोडियम आणि क्लोरीन। ओके, आणि वेट लॉस पण होते, वेट लॉस। ओके, आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण होऊ शकते, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी। ओके, सॉरी, डेफिशियन्सीज। ओके, कळलं आपल्याला, थोडक्यात आपण बघितलं हायपरएमेसिस ग्रॅव्हिडम। ओके, चला, एक 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 आपण ऑप्शन बघूया। पहिला काय म्हटले बघा, बवेल परफोरेशन। बवेल परफोरेशन म्हणजे काय, होल और किंवा टियर इन द वॉल ऑफ, कुठे कुठे असणार आहे, होल किंवा टियर इन द वॉल ऑफ इंटेस्टाइन किंवा बवेल। ओके, इंटेस्टाइन किंवा बवेल, याला काय म्हणतो आपण, बवेल परफोरेशन। ओके, दुसरा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स। बघा, एक्सेसिव्ह वॉमिटिंग मध्ये काय होणार आहे, कंडिशन इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, हे आपलं उत्तर बरोबर आहे। ओके, आपण हे तिसरा आणि चौथा पण ऑप्शन बघूया। मिसकॅरेज, मिसकॅरेज म्हणजे काय, लॉस ऑफ प्रेग्नन्सी, लॉस ऑफ प्रेग्नन्सी बिफोर 20 वीक। ओके, लक्षात ठेवा, 20 वीक, बिफोर 20 वीक ऑफ गेस्टेशनल एज। ओके, आणि चौथा काय म्हणते बघा, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, PIH। ओके, त्याच्यामध्ये काय म्हणते, हाय BP, हाय ब्लड प्रेशर राईज, हे पण आफ्टर 20 वीक ऑफ प्रेग्नन्सी। ओके, 20 वीक ऑफ प्रेग्नन्सी।
प्रेग्नन्सी. ओके, आपल्याला उत्तर भेटलेलं आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स हा कमी होतो. एक्सेसिव्ह वॉमिटिंग मध्ये जे फ्लुइड बाहेर पडतात ओके त्याच्यामध्ये वॉटर पण कमी होतो आणि जे आपलं इलेक्ट्रोलाइट आहे ते इम्बॅलन्स ते पण इम्बॅलन्स होते. जे एक्झाम्पल आपलं पोटॅशियम असो, सोडियम असो, क्लोरीन असो हे सगळे. ओके चला, उत्तर आपल्याला भेटलं आहे. उत्तर आहे दुसरा. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय म्हणते बघा. अनकॉन्शियस ट्रान्सफर ऑफ इनअप्रोप्रिएट attributes originally associated with the another individual by nurse is called. ओके बघा ऑप्शन काय काय दिलेलं आहे बघा. ट्रान्सफरन्स, एम्पथी आणि रेपॉर्ट आणि काउंटर ट्रान्सफरन्स. ओके बघा काय म्हटलेलं आहे. अनकॉन्शियस ट्रान्सफर म्हणजे त्यांना माहिती नसून ट्रान्सफर होते. इनअप्रोप्रिएट ॲट्रिब्यूट्स ओरिजिनली असोसिएटेड विथ द अनदर इंडिव्हिज्युअल बाय द नर्स म्हणजे नर्स कडनं दुसऱ्या एक्झाम्पल आपण पेशंट समजू. नर्स कडनं दुसऱ्या पेशंटला जे अनकॉन्शियसली ट्रान्सफर होते त्याला आपण काय म्हणतात असं विचारलेलं आहे. ओके पहिलं काय आहे ट्रान्सफरन्स. ट्रान्सफरन्स म्हणजे काय होणार आहे. पेशंट कडनं फ्रॉम पेशंट टू नर्सला जे ट्रान्सफर होतात एक्झाम्पल इमोशन असो ओके हे सगळे ट्रान्सफर मध्ये येणार आहे. ओके दुसरा आहे एम्पथी. एम्पथी म्हणजे काय सहानुभूती. सहानुभूती म्हणजे काय अंडरस्टँड अँड शेअर द फिलिंग ऑफ अनदर. शेअर द फिलिंग्स ऑफ अनदर पर्सन. ओके दुसऱ्यांचे फील करून घेणे सिंपथी दाखवणे म्हणजे सॉरी एम्पथी. ओके चला चौथा काय म्हटलेलं आहे तिसरा सॉरी रॅपोर्ट. अ पॉझिटिव्ह ट्रस्टिंग काय अ पॉझिटिव्ह ट्रस्टिंग रिलेशन बिटवीन नर्स अँड पेशंट. ओके नर्स अँड पेशंट हे काय रॅपोर्ट. चौथा काय म्हणते बघा काउंटर ट्रान्सफरन्स म्हणजे इथं ट्रान्सफरन्स झालंय ह्याचा अपोजिट होणार आहे. इथं काय झालं पेशंट कडनं नर्स वरती इमोशनली जे ॲट्रिब्यूट्स असो किंवा काही असो शेअर झालेलं आहे. काय इमोशन वगैरे फिलिंग्स वगैरे शेअर झालेले. ओके आपण इथे रिव्हर्स मध्ये हे कसं होणार आहे. हे अनकॉन्शियस प्रोसिजर आहे. अनकॉन्शियस प्रोसिजर कुठला काउंटर ट्रान्सफरन्सी प्रोसिजर. ओके त्याच्यामध्ये काय होणार आहे ट्रान्सफर. तेच आता आपण ट्रान्सफर मध्ये बघितले. ट्रान्सफर फिलिंग्स ओके फिलिंग्स ॲटिट्यूड किंवा डिझायर कोणाकडे जाणार आहे नर्स टू पेशंट कडे. ओके हे लक्षात राहू दे. नर्स टू पेशंट कडे हे काउंटर ट्रान्सफरन्स मध्ये. ट्रान्सफरन्स मध्ये कसे होते पेशंट टू नर्स. ओके आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. उत्तर बरोबर आहे आपलं चौथा. ओके फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following diagnostic test is definitive for pulmonary TB. म्हणजे टीबी साठी खाली दिलेला कुठला ऑप्शन डायग्नोस्टिक टेस्ट डेफिनेटिव्हली आहे असं विचारलंय. ओके एक एक बघूया. पहिले दिले वायडल टेस्ट किंवा विडल टेस्ट म्हणतात आपण. RT-PCR टेस्ट आणि मॉन्टॅक्स टेस्ट आणि रुटीन ब्लड टेस्ट. सगळ्यांना माहिती आलं असेल हे रुटीन टेस्ट नाहीये. ओके रुटीन मध्ये काय करतो आपण आपलं CBC झालं BSL RBC हे सगळं चेक करतो रुटीन ब्लड टेस्ट मध्ये. हे उत्तर नसणार आहे. ओके आणि विडल टेस्ट सगळ्यांना माहिती असेल. विडल कशासाठी यूज करतात आपण टायफॉइड फिवर साठी. एकच मिनिट. टायफॉइड फिवर साठी हे टायफॉइड फिवरची डायग्नोस्टिक टेस्ट आहे. ओके आणि अजून एक आहे तिसरी कुठली मॉन्टॅक्स टेस्ट. हे टीबी साठीच आहे पण आपण लास्ट क्लासेस मध्ये बघितलं आहे हे टीबीचा स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके लक्षात असू द्या स्क्रीनिंग टेस्ट ऑफ टीबी हे नॉट कन्फर्मेटरी
ज्यावेळी पण सांगितलं होतं मी, ओके, नॉट अ कन्फर्मेटरी. याच्यामध्ये काय करतो सांगितलंय, ट्युबरक्युलिन सिरिंज घेऊन आपले फॉरममध्ये आपण आयडीने हे करतो इंजेक्ट. 48 ते 72 तासामध्ये आपण त्याची हे बघणार किती सेंटीमीटर वाढलेलं आहे, त्याच्यावरती आपण डिसाईड करतो म्हणजे टीबी डायग्नोस करतो का नाही. म्हणजे कन्फर्मेटरी साठी परत आपल्याला दुसरी टेस्ट करावं लागेल. हे फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके, दुसरं काय राहिलं, आरटी पीसीआर. आरटी पीसीआर कोविड मध्ये ह्याचं नाव खूप गाजलेलं आहे. ओके, आरटी पीसीआर म्हणजे काय, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज ओके, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ओके, याची लॉंग फॉर्म आहे. ओके, हे टीबी मध्ये पण यूज करते डेफिनेटिव्ह डायग्नोसिस साठी. ओके, आणि हे डेफिनेटिव्ह झालं. आणि मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट फॉर टीबी विचारल्यावर आपलं स्पुटम कल्चर असणार आहे. ओके, लक्षात राहू द्या, स्पुटम कल्चर हे मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट फॉर द टीबी. ओके, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. रुटीन नाहीये, वेडल पण नाहीये, मॉन्टेक्स पण नाही. दुसरं आरटीपीसीआर हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट काय म्हणते बघा, द मोस्ट प्रिफर्ड इंट्रामस्क्युलर इंजेक्शन साइट फॉर चिल्ड्रन अँड इन्फंट्स. म्हणजे चिल्ड्रन किंवा इन्फंटसाठी कुठली मोस्ट प्रिफर्ड आयएम इंजेक्शन आहे असं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन काय दिलंय, वेंट्रोग्लुटियल साइट, डोर्सोग्लुटियल साइट आणि व्यास्टस लॅटरलिस आणि डेल्टॉइड साइट. ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ओके, बघा एक बघूया. वेंट्रोग्लुटियल टेस्ट म्हणजे काय, आपण कुठे असते हे लोकेशन, लोकेटेड ॲट हिप, ऑन हिप, ॲट नाही ऑन. ओके, आपण मोस्ट कॉमनली जे आयएम इंजेक्शन देतो अडल्ट नाही इथेच देतो. ओके, याची काय असणार आहे, सेफ इन अडल्ट, हे अडल्ट मध्ये सेफ असणार आहे. अडल्ट आणि ओल्डर चाइल्ड म्हणजे थोडी मोठी मुलामध्ये. ओल्डर चाइल्ड कुठली, वेंट्रोग्लुटियल. ओके, हे डॉर्सोग्लुटियल पण तिकीतच असते. अप्पर इकडे खाली लिहून टाकू आपण, डॉर्सोग्लुटियल बद्दल आपण चर्चा करत आहोत. ओके, डॉर्सोग्लुटियल साइट. ओके, हे अप्पर आणि आउटर क्वाड्रंट ऑफ बटक्स इथे असते. ओके, त्याच्यामध्ये रिस्क असते सियाटिक नर्वची, रिस्क ऑफ इंजुरी टू आपली सियाटिक नर्व. ओके, सियाटिक नर्व. ओके, हे झालं. आणि शेवटचं काय दिलेलं आपल्याला, चौथा डेल्टॉइड. डेल्टॉइड कुठं असतं, इथे. ओके, डेल्टॉइड बद्दल का कुठे असते, अप्पर आर्म मसल मध्ये. ओके, हे पण आपण ओल्डर चाइल्ड आणि अडल्ट मध्ये यूज करतात. ओके, कुठली, डेल्टॉइड आणि वेंट्रोग्लुटियल. मोस्ट कॉमनली डोर्सोग्लुटियल यूज करत नाही, सियाटिक नर्वचे रिस्क असते म्हणून मॅक्झिमम तर हेच यूज करतात आपण कॉमनली. ओके, आणि तिसरा राहिला कुठला, व्यास्टस लॅटरलिस साइट. ओके, आपल्याला चिल्ड्रन आणि इन्फंट मध्ये कुठे सेफ आहे म्हणून कळालं का, इथे नाही. हे उत्तर चुकीचं. डेल्टॉइड मध्ये पण चुकीचं आहे, नाही दिले. इकडे काय म्हटलं आपण, ओल्डर चाइल्ड आणि अडल्ट म्हटलं. ओके, डॉर्सोग्लुटियल हे सियाटिक नर्व इंजुरी व्हायची हे आहे रिस्क, हे पण कॅन्सल. उत्तर कुठला राहिला, व्यास्टस लॅटरलिस साइट. उत्तर हे आपलं बरोबर आहे. हे साइट कुठं असते, एक इमेज घेऊन आलो मी, चला बघूया. व्यास्टस लॅटरलिस साइट बघा फोटोमध्ये काय म्हटलेलं आहे, हे कुठे असते, एंटेरो लॅटरल
एंटेरोलॅटरल थाय. हा बघा कुठे हे आपलं मेन थाय झालं. ओके त्याच्यामध्ये पार्ट जसे मीडियन लाईन घेतलेला आहे. ओके इथं मीडियन लाईन घेतलेलं आहे. याचं लॅटरल साईडने म्हणजे पलीकडे. याचा मधलं सेंटर म्हणजे इथे मार्क केलेलं बघा. इथे व्यास्टस लॅटरलिस मसल आहे. इथे आपण इंजेक्शन देतात. ओके कुठे कोणाला चिल्ड्रन आणि कुठल्या कोणाकोणाला होते चिल्ड्रन आणि इन्फंटसाठी. याच्याबद्दल थोडक्यात बघूया आपण. एंट्रोलॅटरल थायमध्ये हे असते साईट. ओके हे मोस्ट प्रिपेअर्ड साईट कोणासाठी मोस्ट प्रिपेअर्ड साईट फॉर चिल्ड्रन आणि अडल्टसाठी. ओके चिल्ड्रन अडल्ट म्हणतो चिल्ड्रन अँड अडल्ट नाही चिल्ड्रन आणि इन्फंट्स. ओके सॉरी. चला हे स्पेशली अंडर 3 इयर्स साठी मोस्टली यूज करतात. अंडर 3 इयर्स. ओके आणि कशासाठी यूज करतात म्हणजे हे वेल डेव्हलप्ड असतात. अंडर 3 इयर वेल डेव्हलप्ड. ओके वेल डेव्हलप्ड अँड थिक मसल असते. थिक मसल आणि अवे लांब असते. अवे फ्रॉम मेजर नर्व इंजुरी. फ्रॉम मेजर नर्व पासनं आणि ब्लड वेसल पासनं पण लांब असते. ओके म्हणून ह्याला मोस्ट प्रिपेअर्ड आणि मोस्ट सुटेबल पण म्हणू शकतो आपण. ओके ब्लड वेसल्स कळालं का कुठे हे आपण मॅक्झिमम रुटीन इम्युनायझेशन मधलं वॅक्सिनेशन मॅक्झिमम इथेच देतात आपण. ओके डीपीटी असो पेंटा असो हे वॅक्सिनेशन आपण इथेच देतात रुटीन इम्युनायझेशन मध्ये. ओके उत्तर आपल्याला भेटलेलं आहे व्यास्टस लॅटरलिस साईट. ओके उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. चला 5व्या क्वेश्चनला जाऊया. काय म्हणते बघा युजल रेंज ऑफ लिथियम डोसची विचारलेलं आहे. इन द ट्रीटमेंट ऑफ मेनिया. मेनिया मधलं लिथियम डोस किती असते असं विचारलेलं आहे. ओके लिथियम बद्दल आपण थोडक्यात बघूया. लिथियम मोस्ट कॉमन विचारलेले ड्रग आहे हे. ओके मोस्ट म्हणजे मॅक्झिमम टाइम विचारलेलं आहे. ओके हे मूड स्टेबिलायझर आहे. मूड स्टेबिलायझर नाही मूड स्टेबिलायझर. ओके ही DOC इन मेनिया ड्रग ऑफ चॉईस आहे इन मेनिया मध्ये. ओके आणि हे कुठली फॉर्म आहे लिथियम कार्बोनेट. हे पण विचारलेले क्वेश्चन आहे RRB मध्ये. ओके कुठल्या फॉर्म मध्ये येते म्हणून कार्बोनेट फॉर्म मध्ये येते. ओके त्याची डोज किती आहे 900 ते 1500 mg पर डे एवढी डोज देऊ शकतात आपण. ओके किती 900 ते 1500 हे मार्क करून ठेवा. हे खूप वेळ विचारलेले प्रश्न आहे. ओके 900 ते 1500. ओके हे लिथियम द्यायचं अगोदर आपल्याला काय काय इन्व्हेस्टिगेशन करावं लागते बघा. बिफोर काय करावं लागतं RFT रेनल फंक्शन टेस्ट. ओके त्यानंतर UAG करावं लागते. कशाची KUB कशाची किडनी युटरस आणि ब्लेडरची. ओके का म्हणल्यावर हे नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे म्हणजे किडनीवरती परिणाम करते. ओके आपल्याला एवढी बस लिथियम बद्दल. ओके त्याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकते. काय म्हटले बघा क्वेश्चन लिथियम डोसचे ट्रीटमेंटसाठी रेंज विचारलेला आहे. आपलं किती आहे ते बघितलं आपण. डोज 900 ते 1500 हे नॉर्मल आहे. ओके इथं आहे का 900 ते 1500. इथे बघा 900 ते 1200 नाही 900 नाही 2000 बघा 900 ते 2000 आहे. कुठे परत बसते का बघा 600 ते 900 हे पण नाही 600 ते 1600 नाही. मग आपलं ऑप्शन 900 ते 1500चा हा 3 नंबर मध्ये बसते. ओके म्हणून हे आपलं उत्तर बरोबर आहे तिसरा. ओके कळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा द हायरार्की ऑफ नीड्स as proposed by अब्राहम मास्लो फॉलो व्हिच ऑर्डर. म्हणजे मास्लो हायरार्की थिअरी अनुसार जे नीड्स आहे ते सिस्टमॅटिकली आपल्याला ऑर्डर अनुसार तयार करून ठेवायचे म्हणजे विचारलेलं आहे कसे असतात म्हणून. ओके म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कसलं कुठला आहे शेवटचं कुठला आहे असे विचारलेलं आहे. ओके चला आपण थोडं
हायरार्की बद्दल बघूया. इमेज आहे आपल्याकडे. चला बघा काय काय आहे इमेजमध्ये. फर्स्ट आपल्याला काय नीड आहे, फिजिओलॉजिकल नीड. ओके, त्याच्यामध्ये काय काय येणार, फूड, जेवण करायला फूड पाहिजे, पाणी पाहिजे आणि राहण्यासाठी शेल्टर पाहिजे. हे आहे आपलं फिजिओलॉजिकल नीड, हे फर्स्ट आहे. ओके, आणि दुसरं आहे सेफ्टी नीड्स. हे तिन्ही आपल्याकडे असेल तर आपण ह्याच्याकडे बघूया. ओके, त्याच्यामध्ये काय काय, इन्सुलेशन फ्रॉम थ्रेट्स आणि प्रेडिक्टेबिलिटी आणि स्टेबिलिटी. ओके, ह्याच्यानंतर सेफ्टी नंतर लव्ह नीड्स. ओके, ह्याच्यामध्ये लव्ह अँड अफेक्शन, फ्रेंडशिप, इंटिमेसी आणि चिल्ड्रन हे आहे तिसरं. ओके, सेफ्टी अँड नीड्स दुसरं झालं. ओके, आणि चौथा कुठला आहे, एस्टीम नीड्स. याच्यानंतर हे सगळं भेटल्यावर फिजिओलॉजिकल नीड कम्प्लीट झाल्यावर आणि सेफ्टी नीड्स कम्प्लीट झाल्यावर लव्ह नीड्स, याच्यानंतर हे कम्प्लीट झालं तर आपल्याला सेल्फ रेस्पेक्ट, इंडिपेंडेन्स, अचिव्हमेंट आणि प्रेस्टेज हे लागते. हे चौथा नंबरचा झाला. आणि एकदम टॉप मधलं असं पण विचारतात, एकदम टॉप मधलं कुठला आणि एकदम बॉटम मधला कुठला, 5 नंबर कुठला, असं पण विचारू शकतं. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, ह्याच्यामध्ये सेल्फ फुलफिलमेंट अँड डिझायर टू ट्रूथ अँड विजडम. ओके, कळालं आपल्याला. एवढंच लक्षात ठेवलं तरी बस आहे आपल्याकडे. फिजिओलॉजिकल नीड्स, सेफ्टी नीड्स, लव्ह नीड्स, एस्टीम नीड्स आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. त्याच्यामधले हे फर्स्ट वाला एक लक्षात ठेवायचा आणि 5वा वाला. ओके, आदलं मधलं एक कन्फ्युजन झालं तरी ओके, पण हे दोन्ही लक्षात असायला पाहिजे. ओके, चला आपण उत्तरकडे जाऊया. हायरार्कीमध्ये कुठलं कुठलं होतं आपल्याकडे. पहिला कुठला होता लक्षात आलाय ना, फिजिओलॉजिकल नीड्स. सेफ्टी नीड्स आहे का, नाही. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन हे पण नाही. फिजिओलॉजिकल नीड हो आहे. दुसरं कुठले होतं, सेफ्टी नीड्स, बरोबर आहे, हे पण होता. ओके, सेफ्टी नीड्स होता. ओके, लव्ह नीड्स पण होता. तिसरा ओके, एस्टीम नीड्स होता. ओके, लास्टला पण लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. फिजिओलॉजिकल नीड्स आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन हे दोन्ही आहे का, ओके, तरी पण आपण बरोबर आहे. तरी पण चौथा ऑप्शनला जाऊन येऊया. फिजिओलॉजिकल नीड्स बरोबर होता. बघा हे 5वा नंबरला होता. ओके, हे चुकीचं आहे. आपलं उत्तर तिसरा बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. Which of the following parameter should be checked before administering digoxin? Digoxin ड्रग्स देण्यापेक्षा अगोदर आपण कुठल्या पॅरामीटर्स चेक करतो असे विचारलेलं आहे. ओके, बघा आपण परत एकदा डिजॉक्सिन बद्दल थोडक्यात चर्चा करूया. ओके, डिजॉक्सिन कुठली ड्रग आहे, कार्डियकची आहे. कार्डियक ग्लुकोसाइड, कुठली, कार्डियक ग्लुकोसाइड ड्रग आहे. ओके, हे कशात यूज करते म्हटल्यावर, यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर. आपला हार्ट फेल झालं तर म्हणजे इनएबिलिटी टू पंप असावा. ओके, हार्ट फेल्युअर आणि अरिथमिया म्हणजे एक रिदम मध्ये नाहीये. अरिथमिया चुकलं का आपण स्पेलिंग, चालते स्पेलिंग चुकलं तरी चालेल पण आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. ओके, यूज्ड इन ट्रीटमेंट हार्ट फेल्युअर अँड अरिथमिया मध्ये यूज करतात. त्याची मेकॅनिझम बघूया थोडक्यात. हे काम काय करतो. ओके, हे स्लो हार्ट रेट म्हणजे जे हार्ट रेट असतं आपलं, किती असते हार्ट रेट, 6 म्हणतो बघा, 60 to 100. ओके, नॉर्मली 80 पकडा. ओके, हे हार्टबीटला स्लो करतात. ओके, स्लो हार्ट रेट. ओके, आणि इन्क्रीज द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. बघा ह्याच्यामधलं डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. हार्ट रेट म्हणजे किती वेळा हे आपला हार्ट पंप करतोय हे, आणि फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे किती प्रेशरने ते पंप करतात. ओके, हे चला हे डिजॉक्सिनचे मेन काम आहे. ओके, त्याच्या अगोदर आपल्याला काय चेक करायचं असतं, बिफोर मेडिसिन द्यायच्या अगोदर आपल्याला अपिकल पल्स चेक करायचं असतं. ओके, अपिकल पल्स का बाबा, बघा एक पेशंट आहे त्याचा हार्ट रेट 40 आहे, आपण डिजॉक्सिन देणार आहे का त्या पेशंटला, नाही, कारण परत हार्ट रेट कमी होणार आहे त्या पेशंटचा, बरोबर, आपण देणार का, नाही. त्याच्यासाठी अपिकल पल्स हे मोस्ट एक्युरेट हार्ट रेट आपल्याला सांगते, मोस्ट एक्युरेट हार्ट रेट, म्हणून आपण अपिकल पल्सची हार्ट रेट चेक करतो. कसं ते पण फॉर फुल 1 मिनिट
असं नाही की 30 सेकंड ऐकलो इंटू 2 केलो आपण ज्यावेळी नर्सिंगमध्ये असताना क्लिनिकलमध्ये करायचं असं नाही आहे, फुल 1 मिनिटसाठी. ओके, इथे दिसत नसेल, सॉरी. ओके, सॉरी इकडे लिहिलो मी, इकडे दिसणार नाही आपल्याला. अपिकल पल्स यूज हे काय आहे, मोस्ट ॲक्युरेट देतात आणि हे 1 मिनिटसाठी, फुल 1 मिनिटसाठी आपण बघणार आहे. ओके, चला आपण बघूया ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे. क्वेश्चन कळालं ना आपल्याला. बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ डिजॉक्सिन काय करायचं आपल्याला, म्हणजे कुठला पॅरामीटर चेक करायचं आहे. ब्लड प्रेशर चेक करणार आहे का आपण, नाही, हे सीव्हीएसचं आहे पण तेवढी रिलेटेड नाहीये. रेडिकल पल्स आले बघा, रेडिकल पल्स चेक करू शकतो, पण रेडिकल पल्स मध्ये काय आहे, हे ॲक्युरेट डाटा देत नाही. हे काय करतात, हे मिस किंवा वीक और इरेग्युलर हार्ट रेट इरेग्युलर हार्ट रेट भेटते ह्याच्यामध्ये. ओके, कशात, रेडिकल मध्ये, म्हणून रेडिकल आपण बघत नाही. ओके, रेस्पिरेशनचं ह्याचं ब्लडचे आता सध्या तर रिलेटेड नाहीये. ओके, हे पण चुकलं. ऑप्शन कुठला बरोबर आहे आपला, तिसरा, अपिकल पल्स. उत्तर तिसरा बरोबर. चला नेक्स्ट. Which of the following point to be stressed will providing the health education regarding the exclusive breastfeeding. Exclusive breastfeeding. ओके, हे पण महत्वाचा टॉपिक आहे. ओके, टू पोस्टनेटल मदरला. ओके, आपल्याला काय सांगायचं आहे पोस्टनेटल मदरला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग बद्दल, असे प्रश्न आहे. उत्तर बघूया आपण. बेबीज गिवन ब्रेस्टफीडिंग अलॉंग विथ वॉटर व्हेन रिक्वायर्ड, म्हणजे आपण ब्रेस्ट फीडिंग सोबत ज्यावेळी कधी पाणी लागते पाणी पण द्यायचं आहे. ओके, दुसरं काय म्हणते, बेबीज गिवन ओनली ब्रेस्ट फीडिंग फॉर 3 मंथ, म्हणजे फक्त 3 महिन्यासाठी द्यायचं आहे, नंतर विनिंग स्टार्ट करायचं म्हणे. ओके, तिसरा, बेबीज गिवन ब्रेस्ट फीडिंग अँड सेमी सॉलिड फूड, म्हणजे ब्रेस्ट फीडिंग पण द्यायचं आणि सेमी सॉलिड पण फूड द्यायचं म्हणे. ओके, बेबीज नॉट गिवन एनी अदर फूड्स, म्हणजे बेबीला काही पण नाही द्यायचं आहे फूड, जेवण पण नाही आणि फ्लूड्स पण नाही एक्सेप्ट ब्रेस्ट फीडिंग, म्हणजे ब्रेस्ट फीडिंग फक्त द्यायचं, काहीच नाही द्यायचं. ओके, असं म्हटलेलं. बघा कुठलं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग ही WHO आणि युनिसेफ याची कॉन्सेप्ट आहे. ओके, युनिसेफ त्याच्यामध्ये काय प्रेफरन्स केलेलं आहे त्यांनी, ओनली ब्रेस्ट मिल्क बाळाला द्यायचं आहे. ओके, ओनली ब्रेस्ट मिल्क. ओके, नो एनी अदर फ्लुइड्स असो, पाणी असो, नो एनी अदर लिक्विड्स किंवा सॉलिड्स काही पण असो, काहीच नाही द्यायचं आहे. ओके, नॉट इवन वॉटर ऑल्सो, पाणी सुद्धा द्यायचं नसते. नॉट इवन, ओके, नॉट इवन वॉटर ऑल्सो, म्हणजे पाणी सुद्धा द्यायचं नाही. ओके, काय काय देऊ शकतो आपण, एक्सेप्ट ORS देऊ शकतो. ओके, ड्रॉप्स देऊ शकतो. ओके, सिरप देऊ शकतो. ओके, सिरप कुठलं, आपलंच विटॅमिन असो, मिनरल्सची. ओके, मिनरल्स इथे दिसत नाही परत. ओके, मिनरल्स असो आणि मेडिकेशन हे देऊ शकतो. ओके, कळालं आपल्याला. ओके, काय आता उत्तर बघूया. बेबीज गिवन ब्रेस्ट फीडिंग अलॉंग विथ वॉटर पण रिक्वायर्ड, पाणी द्यायचं आहे का आपल्याला, WHO ने सांगितलं का, नाही, हे चुकीचं. बेबीज गिवन ओनली ब्रेस्ट फीडिंग फॉर द 3 मंथ. ओके, अँड स्टार्टिंग विनिंग आफ्टर देअर आफ्टर, विनिंग आपल्याला कधी स्टार्ट करायचं असते, आफ्टर 6 मंथ. हे पण खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे. आफ्टर 6 मंथला आपल्याला विनिंग स्टार्ट करायचं आहे. ओके, 6 मंथ लक्षात ठेवा. ओके, बेबीज गिवन ब्रेस्ट फीडिंग अँड सेमी सॉलिड फूड, द्यायचं का, द्यायचं आपल्याला सेमी सॉलिड फूड वगैरे. इथे बघा, लिक्विड पण नाही द्यायचं, सॉलिड पण नाही द्यायचं आणि सेमी सॉलिड तर विचारूच नका. ओके, काहीच द्यायचं नाही. ओके, हे पण चुकीचं आहे. उत्तर बघा चौथा काय म्हणतं, बेबी इज नॉट गिवन एनी अदर फूड्स और लिक्विड्स किंवा फ्लुइड्स एक्सेप्ट ब्रेस्ट फीडिंग. हे आपलं उत्तर बरोबर आहे. WHO आणि युनिसेफ प्रकार हे उत्तर बरोबर आहे. चला, उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं, चौथा. टिक करून घ्या. आता 8 क्वेश्चन झालेला आहे आणि तुमचे किती बरोबर झाले आणि किती चूक झाले बघून घ्या. ओके, चला काय म्हणते बघा, विच एरिया डज नॉट हॅव अ लिम्फ नोड्स, म्हणजे
नॉट हॅव लिम्फ नोड्स, कुठला एरिया आहे जे त्याच्यामध्ये लिम्फ नोड्सच नाहीये असं विचारलेलं आहे. ओके, लिम्फ नोड काय असते? लिम्फ नोड हे स्मॉल बिन शेप्ड एवढीच. ओके, बिन शेप्ड स्ट्रक्चर, बिन शेप्ड स्ट्रक्चर कुठल्या पार्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टमचे, कुठल्या सिस्टमचे? लिम्फॅटिक सिस्टमचे. ओके, लिम्फॅटिक सिस्टमचे पण खूप योगदान आहे सीव्हीएस मध्ये आपण वाचू शकतो. ओके, हे सगळीकडे डिस्ट्रीब्युटेड आहे बॉडीमध्ये. ओके, डिस्ट्रीब्युटेड इन बॉडी. ओके, कुठे मेजर आहे आणि कुठे अब्सेंट आहे आपण एवढं लक्षात ठेवूया. बॉडीमध्ये तर सगळीकडे आहेतच, आपण कुठे अब्सेंट आणि मेजर आहे बघूया. ओके, मेजर कुठे कुठे आहे? स्प्लीन, स्प्लीन मध्ये असतो. ओके, आणि थायमस आणि टॉन्सिल, या तिन्ही मध्ये मेजरली आपल्याला दिसून येते काय? लिम्फ नोड्स. अब्सेंट कुठे आता बघायचं आहे. ओके, बी ठेवा, अब्सेंट ब्री. ब्रेन आणि बोन मध्ये नसतात. काय नसतात? लिम्फ नोड नसतात. ओके, कळलं आपल्याला? चला ऑप्शन बघूया. काय म्हटलं? व्हिच आर डज नॉट हॅव लिम्फ नोड्स. पहिला ऑप्शन काय? लंग्स. आपल्याला काय लक्षात आहे? ब्रेन आणि बोन. ब्रेन आणि लंग्सला बोनला काय संबंध आहे? नाही. नेकला, नेकमध्ये आणि बोन ब्रेन नाही. स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्ड म्हणजे त्याच्यामध्ये बोन आहे. ओके, होल्डवर ठेवा. नेक्स्ट बघा, स्टमक, हे पण ऑर्गन आहे. ब्रेन आणि बोनला काय कनेक्शन आहे? नाही. म्हणजे आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? तिसरा, स्पायनल कॉर्ड. हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, उत्तर भेटलं तिसरा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द इंटरनल व्हेरिएबल अफेक्टिंग द हेल्थ स्टेटस. म्हणजे इंटरनल व्हेरिएबलला अफेक्ट करणारे हेल्थ स्टेटस आपल्याला बघायचं आहे. ओके, आपण बघूया. ओके, एकच मिनिट, आपण एक दोन कॉलम करून घेऊया. हे झालं इंटरनल अफेक्ट करणारी. ओके, हे झालं एक्सटर्नल म्हणजे बाहेरनं, अंतरात्म बाहेरात्म पण म्हणू शकतो. ओके, चला इंटरनल काय काय असते? एज असो, सेक्स, जेनेटिक फॅक्टर, हे इंटरनल आहे. ओके, हे आपल्या हेल्थला अफेक्ट करू शकतात. ओके, जी कसं लिहिलो आपण? सी दिसाले. ओके, जेनेटिक फॅक्टर. ओके, आणि आपलं इम्युन सिस्टम, इम्युन सिस्टम आणि आपलं अजून काय डेव्हलपमेंटल लेवल असो. ओके, हे सगळं काय झालं अजून आहेत. ओके, हे झालं इंटरनल. आणि एक्सटर्नल बघू आपण. सोशल सपोर्ट, सोशल सपोर्ट पण महत्वाचं आहे. सोशल सपोर्ट आणि कल्चरल फॅक्टर, कल्चरल फॅक्टर पण खूप आहे याच्यामध्ये. माहिती आहे का, जो प्युअर असतात त्यांना विटॅमिन B12 कमी असते. ओके, कल्चरल फॅक्टर्स आणि सोशिओ इकॉनॉमिक, सोशिओ इकॉनॉमिक, ज्यांचं सोशिओ इकॉनॉमिक खूप लो असते त्यांना TB व्हायचे चान्स जास्त असते. ओके, हे झालं आपलं इंटरनल आणि एक्सटर्नल. आपण बघूया काय काय कुठलं विचारलं आपल्याला? इंटरनल विचारलेलं आहे म्हणजे हे नाही येणार, त्याच्यामधलं काहीतरी येणार. ओके, काय काय म्हणतात बघा. सोशल सपोर्ट सिस्टम, सॉरी इंटरनल विचारलेलं आहे, कन्फ्युज झालो आपण. हे नाही आहे, हे यातलं उत्तर हुडकायचं आपल्याला. सोशल सपोर्ट सिस्टम, सोशल ह्याच्यामध्ये आलं. ओके, सॉरी इथे नाही, काट मारू आपण, इथे मारू. ओके, जेनेटिक फॅक्टर इंटरनल मध्ये आले. ओके, इंटरनल होल्डवर ठेवा. नेक्स्ट बघू आपण. सोशिओ इकॉनॉमिकल हे पण एक्सटर्नल. कल्चरल फॅक्टर्स हे पण राहिलं कुठलं? जेनेटिक फॅक्टर. हे झालं आपलं उत्तर. उत्तर दुसरा बरोबर. चला नेक्स्ट. अ नर्स परफॉर्मिंग abdominal असेसमेंट करणार आहे. कोण? नर्स. ऑन अ पेशंट इज एक्सपेक्टेड टू कॅरी आउट द स्टेप्स इन विच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय करायचं आपल्याला? फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. कुठला? फिजिकल एक्झामिनेशन. कशाची? अबडॉमिनलची. ओके, आपण थोडक्यात बघूया फिजिकल एक्झामिनेशन तरी काय असतं. ओके, फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ बॉडी टू कलेक्ट
काय कलेक्ट करणार, टू कलेक्ट ऑब्जेक्टिव्ह, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह डाटा करेक्ट करायचं आहे बाय वेरियस टेक्निक, म्हणजे टेक्निक यूज करून आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. ओके बघा हेच आहे. कसं असणार आहे, सिस्टमॅटिक असणार आहे फिजिकल एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये काय काय येते बघा, नेक्स्ट मध्ये आपण आणलं असेल, एकच मिनिटं. मेथड्स ऑफ असेसमेंट मध्ये फिजिकल एक्झामिनेशन हे एवढे येतात. इन्स्पेक्शन म्हणजे काय बघा, काय करते ते नर्स ऑब्झर्व करते, म्हणजे सीन किंवा ऑब्झर्व करायला. ओके हे झालं आपलं इन्स्पेक्शन. ओके दुसरं काय, पाल्पेशन. पाल्पेशन म्हणजे काय, टच अँड फील. टच केलेलं आहे बघा, डायग्राम मध्ये दिसलंय आपल्याला, टच अँड फील करायचं. ओके आणि तिसरं काय आहे, परकशन. परकशन म्हणजे काय, प्रोड्यूस साऊंड. बघा एका हातवरती एक हात ठेवलेला आहे, असं ठेवून परकशन करायला म्हणजे टॅप करायला, तिथलं आपल्याला बवेल साऊंड ऐकायचं आहे. ओके हे काय झालं, प्रोड्यूस साऊंड. प्रोड्यूस साऊंड हे झालं आपला तिसरा. ओके शेवटचं काय आहे, अस्कल्टेशन. अस्कल्टेशन म्हणजे लिसनिंग, म्हणजे जे आतलं आपण ऑर्गनची असेसमेंट करणार आहे, स्टेथोस्कोप किंवा आपण डायरेक्टली जे ऐकतो त्याला आपण काय म्हणतात, अस्कल्टेशन. डायरेक्ट म्हणजे आपण कानाने ऐकायचं, इनडायरेक्ट म्हणजे स्टेथोस्कोपने. ओके हे झालं आपलं मेथड ऑफ असेसमेंट. ओके प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलं इथे, ॲब्डोमिनल असेसमेंट करायचं आहे. आपण जनरली सगळे ऑर्गनचं किंवा फिजिकल असेसमेंट करताना हे स्टेप वापरतो. ओके कुठलं, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे यूज करतात, म्हणजे आपण हे करतो. ओके पण ॲब्डोमिनल असेसमेंट करताना आपल्याला थोडं चेंजेस आहे. ओके म्हणून हा प्रश्न तयार जाऊन इकडे आलेला आहे. ओके चला कसे आहे आपण बघूया. ॲब्डोमिनल मध्ये आपण पहिल्यांदा इन्स्पेक्शन करतो. ओके लक्षात राहू द्या, इथेच लिहायचं का, राहू दे इथेच राहू दे. पहिला आपण इन्स्पेक्शन करतो. ओके पहिला इन्स्पेक्शन करणार आहे. ऑब्झर्व ॲब्डोमिनल शेप. काय काय बघणार, शेप बघणार, त्याच्यामध्ये काय वरती स्कार आहे का बघणार, एनी डिस्टेन्शन आहे का बघणार. हे झालं इन्स्पेक्शन. दुसरी काय आहे, नेक्स्ट काय असणार आहे, आपल्याला कुठं काय होतं, इथे पाल्पिटेशन होता, पण इथे अस्कल्टेशन करणार आहे. बघा लक्ष राहू द्या, पहिला इन्स्पेक्शन आणि दुसरा ॲब्डोमिनल मध्ये काय आहे, अस्कल्टेशन आहे. अस्कल्टेशन का करायचं, अवॉइड कशासाठी, अल्टरिंग बॉवल साऊंड्स. अल्टरिंग बॉवल साऊंड्स म्हणजे बघा आपण इन्स्पेक्शन नंतर काय करणार होतं, पाल्पिटेशन करणार होतं. ओके करणार होतं ना पाल्पिटेशन. पाल्पिटेशन मध्ये काय करणार आपण, टच आणि फील करणार, त्याच्यावरती प्रेशर टाकणार. ओके आणि त्यानंतर काय असणार आहे, परकशन. त्याच्यामध्ये पण काय करणार आहे आपण, टॅप करून तिथली काय बघणार आहे बघा, परकशन मध्ये प्रोड्यूस साऊंड करणार आहे. ओके असे टच करून. हे दोन्ही प्रोसिजर काय करतात, बॉयल साऊंडला अल्टरेशन करू शकतं, म्हणून हे अवॉइड करण्यासाठी हे दोन्हीपेक्षा अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अस्कल्टेशन. ओके दुसरा अस्कल्टेशन. आता तिसरा काय आहे आपलं, परकशन. त्यानंतर परकशन करायचं आणि शेवटला पाल्पिटेशन करायचं. हे झालं आपलं ॲब्डोमिनल असेसमेंटचे सिक्वेन्स. ओके बघा ऑप्शन कुठे कुठे दिलेलं आहे, आपल्याला हुडकून काढायचं आहे. पहिलं काय आहे, इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन कुठे आहे बघा, पाल्पिटेशन. इथं काय आहे, पाल्पिटेशन नाही. इन्स्पेक्शन होल्डवर ठेवा. अस्कल्टेशन चुकलं, परकशन चुकलं, म्हणजे इन्स्पेक्शन बरोबर, अस्कल्टेशन बरोबर, परकशन बरोबर, पाल्पिटेशन बरोबर. उत्तर कुठला बरोबर आहे आपला, दुसरा. ओके चला कळालं ना, हे इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर casualty having an asthmatic attack. asthmatic attack म्हणजे सडन डिफिकल्टी इन ब्रीथिंग वगैरे असले येतात. ओके डिफिकल्टी इन ब्रीथिंग. ह्याची प्रायमरी एकच मिनिट, ह्याची प्रायमरी
गोल असणार आहे ब्रीथ इझिली, GOAL गोल. ओके, गोल काय असणार आहे ब्रीथ इझिली, कारण डिफिकल्टी होत आहे, फर्स्ट प्रायोरिटी हे करायला पाहिजे आपण. ओके, चला त्याच्यामध्ये फर्स्ट एड काय असू शकतो अस्थमॅटिक अटॅक मध्ये. जे पेशंटला पहिला अपराईट पोझिशन मध्ये ठेवायचं, हे खूप हेल्प करतात. ओके, लंग एक्सपेंड करण्यासाठी. ओके, अपराईट पोझिशन आणि स्लाइटली फॉरवर्ड ठेवला तर एकदम भारी. स्लाइटली फॉरवर्ड यायला राहिले आता. ओके, स्पेलिंग मिस्टेक खूप होतात, कृपया जे मी सांगत असतो त्याच्याकडे लक्ष राहू द्या आणि स्पेलिंग एक एक आपण फास्टमध्ये लिहिताना चुकतात. ओके, चला काय झालं आपला प्रायमरी गोल काय आहे ब्रीथ इझिली, हे फर्स्ट ऑप्शन आहे, म्हणजे फर्स्ट ते करायचं आपल्याला गोल. त्याच्यासाठी अपरेट पोझिशन आणि स्लाइटली फॉरवर्ड हे पोझिशन ठेवलेले लंग एक्सपेंड करण्यासाठी. कशासाठी यूज होतात हे लंग एक्सपेंड अँड इझिली ब्रीथ करण्यासाठी. ओके, इझिली ब्रीथ किंवा ब्रीथिंग. आणि त्यांनी अस्थमॅटिक अटॅक पडल्यावर त्यांच्याकडे इनहेलर पण असू शकतो. ओके, ते पण यूज करू शकतो. इनहेलर त्यांच्याकडे प्रिस्क्राईब केलेलं असायला पाहिजे, असं नाही की त्यांच्याकडे नव्हतं आपणच आणून दिलेस. एक्झाम्पल कुठलं असते साल्बुटामॉल वगैरे, असं नाही करायचं. ओके, साल्बुटामॉलचे वगैरे. आणि आपण काल्म अँड रिअश्युरन्स करायचं त्या पेशंटला, रिअश्युरन्स. ओके, आणि शांत पद्धतीने थांबायला सांगायचं. ओके, आणि लवकर इमर्जन्सी टीमला कॉल करायचं. हे झालं आपलं रोल. थोडक्यात बघूया काय काय म्हटलेलं ऑप्शन मध्ये. ले द कॅज्युअलिटी डाऊन अँड राईज देअर लेग्स, म्हणजे काय करायचं बघा, कुठे दाखवतो चित्र, हे आहे आपलं पेशंट, हे हात पाय असं करायचं म्हणे पहिल्या ऑप्शन मध्ये सांगताय. ले आउट द कॅज्युअलिटी म्हणजे कॅज्युअलिटी मध्ये झोपून असं करायचं म्हणे. शक्यतो आपण हे करत नाहीये, हे आपण शॉक मध्ये करतो. ओके, हार्टला मॅक्झिमम फ्लूइड किंवा वेलून भेटावं म्हणत. ओके, हे चुकीचं. ओके, दुसरं काय म्हणतं बघा, सिट क्विकली. ओके, बरोबर आहे, शांत बसणे. लेनिंग फॉरवर्ड अँड सपोर्ट ऑन सपोर्ट, हे उत्तर बरोबर वाटते. नेक्स्ट हे होल्डवर ठेवू, नेक्स्ट जाऊ आपण. ॲडवाइज द कॅज्युअलिटी ले डाऊन द प्रोन पोझिशन म्हणे. प्रोन पोझिशन मध्ये टाकणार आहे का, म्हणजे लेइंग ऑन स्टमक. प्रोन म्हणजे काय, लेइंग ऑन स्टमक. ओके, म्हणजे हे कुठे डायग्राम वाला पेज, हे स्टमक असे पडलेले पेशंट, त्याला काय आपण प्रोन पोझिशन हे असणार आहे. असं दिल्यावर इझिली ब्रीथ येणार आहे का, नाही, परत डिफिकल्ट होणार आहे. गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर, इमर्जन्सी मध्ये कधी पण पाणी नाही द्यायचं. ओके, हे ट्रेकियामध्ये गेलं तर डायरेक्ट डेथ व्हायचे चान्सेस असते. ओके, हे पण चुकलं. आपलं उत्तर दुसरा बरोबर आहे. सिट क्विकली लेनिंग फॉरवर्ड ऑन सपोर्ट, हे उत्तर बरोबर आहे. उत्तर दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट फॉर्म ऑफ द ब्रेस्ट मिल्क, म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द ब्रेस्ट मिल्क फॉलोइंग द चाइल्ड बर्थ. आफ्टर फॉलोइंग काय काय कुठली असणार आहे बघा. ओके, फर्स्ट फॉर्म ऑफ ब्रेस्ट मिल्क मध्ये. ओके, पहिला काय म्हटलेलं बघा, लिओकोरियोज. लिओकोरियो. ओके, लिओकोरियोज म्हणजे काय, हे नॉर्मल किंवा अबनॉर्मल वजानल डिस्चार्ज असते. ओके, वजानल डिस्चार्ज, त्याचं ऑल्सो नोन ॲज फ्लोर अल्बस पण म्हणतात आपण. ओके, फ्लोर अल्बस. ओके, दुसरं काय म्हणतंय, क्लोस्ट्रिडियम. क्लोस्ट्रिडियम आहे का, नाही, कोलेस्ट्रॉल. ओके, हे आहे आपलं उत्तर बरोबर. ओके, लोक्या तर सगळ्यांना माहिती आहे. लोक्या म्हणजे काय, हे पण वेजायनल डिस्चार्जच आहे. वेजायनल डिस्चार्ज आफ्टर चाइल्ड बर्थ. ओके, आफ्टर चाइल्ड बर्थ काय काय ब्लड होणार आहे ह्याच्यामध्ये, ब्लड असणार, म्युकस असणार आणि युटरिन टिश्यू पण असते. ओके, हे आपण पुढे बघूया. हे 14 दिवसापर्यंत असते. ओके, आफ्टर डिलिव्हरी पोस्टपार्टम मध्ये. कुठला राहिला आपला फ्लोरा अल्बस ऑल्सोनचा लिकोरिया, हे पण वेजानल डिस्चार्ज झाला. हे पण वेजानल डिस्चार्ज, हे पण वेजानल डिस्चार्ज. राहिला कुठला कोलेस्ट्रॉल.
ओके, कोलोस्ट्रम बद्दल थोडक्यात बघूया. एकच मिनिट, हे प्रश्न इकडे काय आलं, एकच मिनिट, आपण एक पेज सिलेक्ट करून घेऊया. 20 ओके, आपल्याला कोलोस्ट्रम बद्दल थोडक्यात बघायचं आहे. ओके, लक्ष द्या. कोलोस्ट्रम म्हणजे काय? फर्स्ट फॉर्म ऑफ ब्रेस्ट मिल्क. ओके, कोलोस्ट्रम काय असणार? प्रोड्युस्ड बाय मेमरी ग्लँड. कुठे? मेमरी ग्लँड. आणि कधी येणार आहे हे? इमिडिएटली आफ्टर चाइल्ड बर्थ. ओके, कसं असणार आहे? थिक असणार. ओके, आणि येलोइश असणार, येलोइश ब्लू. ओके, त्याचे रिच असणार आहे. कशामध्ये? रिच इन प्रोटीन, अँटीबॉडीज. आपण अँटीबॉडीज लास्ट बघताना सांगितलंय IgA हे सिक्रेशन मध्ये आहे म्हणून. ओके, लक्षात राहू द्या. IgA आणि इम्युन सेल. ओके, हे प्रोटेक्ट करतात न्यूबॉर्नला. प्रोटेक्ट न्यूबॉर्न फ्रॉम इन्फेक्शन. फ्रॉम इन्फेक्शन. ओके, हे पण लक्षात राहू द्या. इन्फेक्शन. ओके, आणि प्रमोट मेकोनियम. मेकोनियम म्हणजे काय? पहिल्या क्लासमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला. फर्स्ट स्टूल ऑफ न्यूनेट. ओके, त्याला पण प्रमोट करतात आणि GIT ला पण हेल्प करते हे. ओके, मोशन होण्यासाठी बच्चूला. ओके, हे झालं आपलं कोलोस्ट्रम बद्दल. उत्तर आपल्याला भेटलेलं आहे कोलोस्ट्रम. ओके, चला नेक्स्ट. 14वा क्वेश्चन. स्लीप वॉकिंग इज नोन ॲज. म्हणजे झोपेतनं इकडे तिकडे फिरायचं, त्याला काय म्हणायचं? ओके, पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, सोमनॅम्बुलिझम. दुसरा आहे सीजर आणि ब्रुक्सिझम, सोमनियोलोपी. ओके, एक बघूया. हे काय? सोमनॅम्बुलिझम. सोमनॅम्बुलिझम म्हणजे सोमा म्हणजे बॉडी, ॲम्बुलिझम म्हणजे वॉकिंग. भेटलं का उत्तर तुम्हाला? आपलं पहिलंच उत्तर बरोबर आहे. सोमनॅम्बुलिझम. सोम म्हणजे बॉडी, ॲम्बुलिझम म्हणजे वॉकिंग. ओके, त्याला आपण काय म्हणतात? स्लीप वॉकिंग म्हणतात. ओके, हे ऑकर इन डीप स्लीप मध्ये येते. कुठला? तिसरा आणि चौथा स्टेज मध्ये येतात स्लीपचे. ओके, मोस्ट कॉमन इन चिल्ड्रन मध्ये असणार आहे. ओके, मोस्ट कॉमन इन चिल्ड्रन. आणि नो मेमरी म्हणजे जे लक्षात राहणार नाहीये. म्हणजे एक बच्चा समजा 5 वर्षाचा झोपणार, रात्री उठून एक राऊंड मारून परत तिथे झोपणार, पण सकाळी त्याला लक्षात राहणार नाही. ओके, हे झालं आपला सोमनॅम्बुलिझम. उत्तर पहिला बरोबर आहे. सीजर्स म्हणजे काय? सडन इम्बॅलन्स होणार आहे ब्रेन मध्ये. सडन अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इन ब्रेन. हे काय? सीजर आहे. ओके, ब्रुक्सिझम म्हणजे बघा, ब्रुक्सिझम म्हणजे तिसरा उत्तर आपला. ओके, ब्रुक्सिझम म्हणजे डास घासणे असे. झोपेत हे पण. ओके, काय म्हणतात त्याला? ग्रिंडिंग और क्लेंचिंग ऑफ टीथ ड्युरिंग कधी? स्लीप मध्येच. ओके, ड्युरिंग स्लीप. चौथा काय राहिले? सोमनोलुकी. हे पण काय? अनइंटेन्शनल. शेवटचा ऑप्शन बघा, अनइंटेन्शनल आहे म्हणजे
त्यांना न कळता करणार आहे. ओके, अनइंटेन्शनल स्पीकिंग ड्युरिंग स्लीप. ओके, हे सगळं काय झोपेतलंच आहे. ओके, ड्युरिंग स्लीप. ओके, सोमनिलोक्वी म्हणजे हे बोलणार आहे अनइंटेन्शनली. ओके, ब्रुक्सिझम म्हणजे काय करणार आहे, दात असं घासणार आहे. ओके, आणि सीझर म्हणजे हे सडन अबनॉर्मल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी इन ब्रेन आहे. ओके, आणि सोमनिलोक्वी म्हणजे वॉकिंग इन स्लीप. ओके, चला उत्तर आपलं भेटलेलं आहे पहिलं. नेक्स्ट, व्हॉट इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ पोस्टपार्टम हेमरेज. बघा, कॉमनेस्ट कॉज ऑफ पोस्टपार्टम हेमरेज शक्यतो मला वाटते आपण तिसरा PYQ मध्ये हे बघितलेलं आहे. PPH म्हणजे सगळ्यांना लक्षात आहे ना, काय सांगितलं होतं. PPH म्हणजे लेस देन ऑर मोर 500 ml ऑफ ब्लड लॉस ड्युरिंग वजायनल बर्थ आणि मोर देन ऑर इक्वल 1000 ml इन सी सेक्शन. याला आपण काय म्हणायचं, PPH. त्याच्यामध्ये कुठला होता, प्रायमरी होता, सेकंडरी होता. लक्षात आले का, हे विदिन 24 आवर्स मध्ये होता. एकच मिनिट. ओके, प्रायमरी विदिन 24 आवर्स आणि सेकंडरी 24 आवर्स टू 6 वीक. ओके, चला हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. याच्यामध्ये मी सांगताना तुम्हाला 4T बद्दल पण सांगितलं होतं, हे कॉजेस आहे म्हणून. हा, लक्षात आहे का, टोन, ट्रॉमा, थ्रॉम्बिन, टिश्यू. याच्यामधलंच पहिला आहे टोन म्हणजे अटोनिक युटरस. हे मोस्ट कॉमन आहे. ओके, मोस्ट कॉमन. चला बघूया काय काय. बर्थ इंजुरी म्हणजे हे ट्रॉमाच आहे. ट्रॉमा आहे का ह्याच्यामध्ये 4T मध्ये, हो आहे. मग एवढे असणार आहे का, तेवढी नाही आहे. ओके, कॉज PPH, हे पण PPH कॉज करू शकतो पण लेस कॉमन आहे. ओके, लेस कॉमन. ओके, आणि दुसरा आहे व्हिव्हरल सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन. कधी होणार आहे, आफ्टर डिलिव्हरी इन्फेक्शन असणार आहे. ओके, आपण एकच मिनिट, फोटो गेले. ओके, चला आफ्टर डिलिव्हरी असणार आहे इन्फेक्शन. ओके, त्याला काय, व्हिव्हरल सेप्सिस. तिसरा काय म्हणते, सब इन्व्हॉल्युशन. इन्व्हॉल्युशन म्हणजे काय, युटरस फेल झाले टू रिटर्न टू प्री प्रेग्नंट स्टेज. म्हणजे काय, जे अगोदर पोझिशन मध्ये प्री प्रेग्नंट मध्ये जे पोझिशन मध्ये युटरस होतो ते परत डिलिव्हरी झाल्यावर ते पोझिशन मध्ये जायला पाहिजे. ते नाही झालं तर त्याला आपण काय म्हणतात, सब इन्व्हॉल्युशन. एक्झाम्पल काय असणार आहे, 7.5. ओके, 7.5 सेंटीमीटर आपलं नॉन प्रेग्नेंट युटरस आहे. ते डिलिव्हरीमध्ये 35-36 सेंटीमीटर पर्यंत जाते. पण हे रिटर्न डिलिव्हरी झाल्यावर परत ह्या शेपमध्ये जायला पाहिजे किंवा हाईटमध्ये जायला पाहिजे. नाही गेलं तर त्याला आपण काय म्हणतात, सब इन्व्हॉल्युशन म्हणून म्हणतात. ओके, चौथा काय म्हणतात बघा, अटोनिसिटी ऑफ द युटरस. हेच आहे आपलं उत्तर, मोस्ट कॉमन कॉज ऑफ PPH. ओके, चला कशामुळे होतात बघूया. हे अटोनिक म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, सॉफ्ट टिश्यू असणार आहे. ओके, सॉफ्ट टिश्यू हे वेसल्सला काय होणार, रिमेन ओपन मध्ये ठेवणार आहे. सॉफ्ट टिश्यू असल्यावर जे वेसल्स आहे ओपनच राहणार आहे. ओपन असून काय होणार, ब्लीड होणार कंटिन्युअसली. ओके, ब्लीडिंग कंटिन्युअसली काय होणार आहे, वेसल्स रिमेन ओपन राहणार आहे. कशात, सॉफ्ट टिश्यू मध्ये. आणि काय होणार, ब्लीडिंग कंटिन्युअस म्हणजे PPH होणार, ते पण जास्त होणार. ओके, चला उत्तर आपल्याला भेटलेलं आहे 4th. चला नेक्स्ट, which brain structure is the most responsible for our balance म्हणजे बॅलन्स साठी आणि पोस्चर अँड मसल टोन. ओके, चला बघूया. बोन्स काय करते बघा, हे मोटार कंट्रोल करतो आपलं. ओके, मोटार कंट्रोल आणि सेन्सरी. एकच मिनिट,
अँड सेन्सरी अनालिसिस करतो. ओके, कुठला पॉन्स. हे काय आहे, रेटिक्युलर सिस्टम. हे काय करतं, अरोजल आणि उत्तेजन. अरोजल म्हणजे काय, उत्तेजन. आणि कॉन्शियसनेसला कंट्रोल करतो. कॉन्शियसनेस. ओके. मेडिकल ऑब्लिंगेटा म्हणजे काय, आपलं मेडिकल ऑफिसर. ज्यावेळी मी पहिल्या क्लासमध्ये सांगितलं होतं PHC चा बॉस कोण, मेडिकल ऑफिसर. सगळं करता जाता त्यांचं असते. इथं पण मॅक्झिमम रोल ह्याचाच आहे. ओके, त्याच्यामध्ये काय काय होणार आहे, कंट्रोल व्हायटल फंक्शन्स. व्हायटल फंक्शन्स. ओके, काय काय व्हायटल फंक्शन्स आपलं, हार्ट रेट असो, ब्लड प्रेशर असो, ब्रीथिंग असो, हे सगळे करता जातं का, मेडिकल ऑफिसर म्हणजे मेडुला ऑब्लिंगेटा. ओके. सेरेबेलम. सेरेबेलम म्हणजे काय, बेलम. बेलम म्हणजे बी येते. ओके, लक्षात राहू द्या. बी म्हणजे बॅलन्स, लक्षात ठेवायला. ओके, बॅलन्स कंट्रोल करते आणि पोस्चर, मसल टोन, हे सगळं कशाचे काम आहे, सेरेबेलमचे. मसल टोन आणि कोऑर्डिनेशन पण करतात. कशामध्ये, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स मध्ये. कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी, आपण चालताना हात वगैरे घालते बघा, हे सगळं सेरेबेलमचंच काम आहे. कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स. ओके, उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. उत्तर आहे सेरेबेलम. चला नेक्स्ट. डेव्हलपमेंट इन प्रोक्सियो-डिस्टल डायरेक्शन. प्रोक्सियो-डिस्टल डायरेक्शन, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज सुटेबल फॉर दिस प्रिन्सिपल. आपण दोन्हीचे, प्रोक्सियो-डिस्टलचे आणि दुसरे एक आहे त्याचं पण इमेज आणलेला आहे. बघ कुठलं कुठलं होता आपल्या आता क्वेश्चन मध्ये, कुठलं होतं, प्रोक्सियो-डिस्टल आणि सेफलोपोडलचे. दोन्ही इकडे आहे बघा. डायग्राम काय काय आहे याच्यामध्ये, एकच मिनिट. ओके, बघा पहिला डायग्राम मध्ये काय आहे, सेफलोपोडल. सेफलोपोडल ग्रोथ म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट फ्रॉम हेड टू टॉय होणार आहे. म्हणजे इथनं सुरुवात होऊन इकडे पलीकडे जे डेव्हलपमेंट आणि ग्रोथ होते ह्याला काय आपण म्हणतात, सेफलोस्पोडल. ओके, सेफलोपोडल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि दुसरं काय आहे, प्रोक्सियो-डिस्टल. ओके, प्रोक्सियो-डिस्टल. प्रोक्सियो म्हणजे काय, सेंटर. ओके, इथे आहे बघा सेंटर. ओके, प्रोक्सिमल कोण, डिस्टल. डिस्टल म्हणजे एंडला, एक्स्ट्रीमिटीज, फार लांब जाणार आहे असे. ओके, याच्यामध्ये जे होतात ह्याला काय म्हणतात आपण, प्रोक्सियो-डिस्टल. हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, डेव्हलपमेंट इज इन प्रोक्सियो-डिस्टल डायरेक्शन मध्ये असणार आपल्याला ओळखायचं आहे. ओके, सुटेबल टू दिस प्रिन्सिपल मध्ये असणार आहे. ओके, बघा पहिला उत्तर काय म्हणतात ऑप्शन, अ चाइल्ड फर्स्ट लर्न्स होल्ड अ ग्लास. ओके, वेल बिफोर कॅन होल्ड अ स्पून. ओके, बघा हे प्रोक्सियो-डिस्टलच आहे. अगोदर काय केले त्यांनी, स्पून पकडले, नंतर ग्लास पकडले. हा बरोबर, हे काय सेंटर पासून एक्स्ट्रीमिटीजचं आहे, हे प्रोक्सियो-डिस्टलचं आहे. ओके, होल्डवर ठेवा. नेक्स्ट बघूया. चाइल्ड फर्स्ट लर्न्स होल्ड द हेड बिफोर स्टँडिंग. ओके, हे कशाचे आहे, हे सेफलोपोडलचे आहे. ओके, हे नसणार आहे. अ चाइल्ड डेव्हलपमेंट स्टार्ट फ्रॉम द हेड अँड प्रोसीड टू फूट. हे पण सेफलोपोडलचं आहे, हे पण चुकीचं आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट वेरीज फ्रॉम द इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. हे दोन्ही इंडिव्हिज्युअल डिफरन्स मधलं सांगायचं आहे, इंडिव्हिज्युअल डिफरन्स. ओके, आपलं उत्तर भेटलं आपल्याला. हे तिन्ही चुकीचं आहे. प्रोक्सियो-डिस्टलचं हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. ॲज अ नर्स ॲन इनपेशंट सायकॅट्रिक युनिट, इनपेशंट सायकॅट्रिक युनिट मध्ये which patient among the following requires immediate attention द्यायचं आहे. ओके, इमिडिएट अटेन्शन द्यायचं आहे कुठे, सायकॅट्रिक युनिट मध्ये. ओके, काय म्हणते बघा, इन सायकॅट्रिक म्हणजे द्यायचं आहे. ओके, अटेन्शन इमिडिएट द्यायचं आहे. ओके, अ पेशंट हु इज रिफ्यूज टू अटेंड ग्रुप मीटिंग्स. ग्रुप मीटिंगचा वगैरे अटेंड नाही करते, म्हणजे हे काय आहे, हे कॉमन आहे, हे एवढी अटेन्शन देण्यासाठी नाही आहे. ओके, कॉमन इन सायकॅट्रिक पेशंट मध्ये हे कॉमन असणार आहे. कोणत्या मध्ये, डिप्रेशन मध्ये जे पेशंट असतो ते कोणासोबत बोलत नाहीये, त्यांनी स्वतः बसतात आणि त्यांनी अवेअर राहतात ग्रुपला वगैरे. ओके, अटेंड करत नाहीये. ओके, दुसरं काय म्हणतं बघा, अ पेशंट हु इज एक्सपिरियन्सिंग होमोसिडियल आयडिएशन टुवर्ड द नायबर्स हु लिव्स नेक्स्ट टू हिज होम. बघा, त्यांनी दुसऱ्यासाठी हार्म करण्यासाठी प्रयत्न पण करू शकते. होमोसिडियल आयडिएशन म्हणजे काय,
याच्यामध्ये फर्स्ट अटेन्शन द्यायला पाहिजे होमोसोडियल आयडेशन आल्यावर. ओके, दुसऱ्यामध्ये काय आहे, फर्स्ट अटेन्शन. सायकियाट्रिक पेशंटमध्ये फर्स्ट अटेन्शन ज्यांच्याकडे असायला पाहिजे जे रिस्क ऑफ हार्म करतात, रिस्क ऑफ हार्म टू सेल्फ असो किंवा दुसऱ्यांना असो, यांच्याकडे आपलं फर्स्ट अटेन्शन असायला पाहिजे. ओके, हे डायरेक्ट थ्रेट टू समवन लाईफ, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनाला थ्रेट देऊ शकते. ओके, थ्रेट टू समवन लाईफ, म्हणून इकडे अटेन्शन इमिडिएट द्यायची गरज आहे. ओके, अ पेशंट विथ रॅपिड अँड इररिलेव्हंट स्पीच, नाही एवढी काय गरज नाही आहे, हे मॅनिक एपिसोड मध्ये असतात, काय पण बोलत बसतात त्याने. ओके, एवढी लक्ष द्यायची गरज नाहीये. अ पेशंट हू हॅज हॅड अ स्लीपिंग फॉर ओनली 2 hours इन द नाईट. ओके, फक्त त्यांनी 2 तास झोपते म्हणे. हा, ओके, हे पण मेनियाच असते, त्यांनी झोपतच नाही येत असतं. ओके, चिल्लम पिल्ली करत सगळे हादरून ठेवतात त्यांनी. ओके, मेनियाचे. ओके, उत्तर भेटले. दुसरा, चला नेक्स्ट. when a client receive a vaccination the nurse understand that developed, म्हणजे वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. ओके, रिसीव्ह वॅक्सिनेशन द नर्स अंडरस्टँड दॅट इज द डेव्हलप्ड, म्हणजे काय डेव्हलप होणार आहे, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी, ऑटो इम्युनिटी, ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी किंवा नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी काय होणार आहे असे विचारलेलं आहे. बघा का वॅक्सिनेशन मध्ये कुठला इम्युनिटी येतात आपण बघूया. ओके, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी कधी येणार आहे, हे कुठल्या पण डिसीजचं इन्फेक्शन झाल्यावर जे त्यांच्याकडे, म्हणजे आता समजा एक्झाम्पल एक चिकन फॉक्स आहे, समजा हे चिकन फॉक्स जे पेशंटला होतात, ज्यावेळी ज्या पेशंटच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतात त्यालाच काय म्हणतात आपण, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके, हे झालं डिसीजमुळे भेटतात. ओके, हे उत्तर नाही आहे आपलं. ओके, ऑटो इम्युनिटी म्हणजे काय, याच्यामध्ये काय असणार आहे, मिसटेकनली सिस्टम बाय प्रोड्युसिंग मिस्टेकनली अटॅक, मिस्टेकनली अटॅक म्हणजे स्वतःच्या अँटीबॉडीला स्वतःच मारणे. ओके, अटॅक बॉडी ऑफ ओन सेल किंवा ओन टिश्यूला मारतात. ओके, त्याला काय म्हणतात, ऑटो इम्युनिटी. हे पण नसणार आहे. ओके, अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके, हे नॅचरल नाही आहे, अक्वायर्ड म्हणजे बाहेरने दिलेले आहे. ओके, वॅक्सिनेशन काय आहे, अक्वायर्ड आहे, नॅचरल काय होता, डिसीज होता. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, when body produce own antibody, स्वतःची antibodies in response to antigen, in response to antigen. ओके, antigen हे काय आहे, acquired active immunity मध्ये येतात. ओके, हे लॉंग पण असू शकते, लॉंग लास्टिंग, कधी कधी हे लाईफ टाइम पण असू शकते. ओके, एक एक आहेत वॅक्सिन जे लाईफ टाइम शक्य करतात आपल्याला. ओके, चला नेक्स्ट काय म्हटले, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. हे नॅचरलच आहे, म्हणजे काही देणार नाही बाहेरनं. ओके, त्याच्यामध्ये काय होणार, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे डायरेक्ट भेटणार आहे नॅचरल मध्ये, म्हणजे आयजीची परवा दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, डायरेक्ट मदरकडनं भेटतात, हे त्याच्यामध्ये येतात बघा पॅसिव्ह. त्याच्यामध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्व अँटीबॉडी पास्ड फ्रॉम, कशातनं भेटणार आहे, फ्रॉम मदरकडनं. ओके, कुठला आयजी असो. ओके, हे सगळे टेम्पोररी राहणार आहे, जे मदरकडनं भेटतात इनडायरेक्टली, म्हणजे इनडायरेक्टली ते सगळे, म्हणजे मिल्क मध्ये असो, दूध मध्ये किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी मध्ये, जे सगळं नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये येतात. उत्तर आपलं कुठलं बरोबर आहे, तिसरा. ओके, राईट मार्क करा. चला नेक्स्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग एज ग्रुप्स डज चाइल्ड व्यू इलनेस अ पनिशमेंट फॉर द हिज रॉंग्स, म्हणजे कुठल्या एज मध्ये असं वाटते की इलनेस झालं तर त्यांना असं वाटतं की मी काहीतरी चुकी गेलतो म्हणून मला असं झालंय. ओके, बघा कुठलं काय म्हणतात त्याला, 12 ते 18 वर्ष, 3 ते 5, 6 ते 12, बिलो 3 year. 12 ते 18 ला असणार आहे का, असे नसणार, सगळे हे कॅपेबल असणार आहे, कॅपेबल ऑफ अब्स्ट्रॅक्ट अँड सगळी करणार आहे, अब्स्ट्रॅक्ट अँड लॉजिकल थिंकिंग नसणार आहे. ओके, कॅपेबल असणार आहे त्यांनी, असं नाही की मी नाही ऐकलं तर मला ताप येणार असे नसते. ओके, 3 to 5. ओके, ह्याच्यामध्ये असणार. ओके,
त्याच्यामध्ये काय असणार आहे, हे एंगेज असणार आहे कशात, इन मॅजिकल थिंकिंग मध्ये, म्हणून ह्यांच्याकडे असते असला मॅजिक. ओके, मॅजिकल थिंकिंग. ह्याच्यामध्ये काय वाटतं, काय होते, असं वाटतं की आईने काहीतरी काम सांगितले, हा बाबा हे काम कर, त्यांनी करत नाहीये, आता ताप आल्यावर काय म्हणणार, आईचं काम मी ऐकलो नाही म्हणून मला आजारी पडले, असं मॅजिकल थिंकिंग ह्याच्यामध्ये असणार आहे 3 to 5 एज मध्ये. ओके, 6 to 12 मध्ये हे स्कूल एज आहे, ह्याच्यामध्ये पण नसणार. ओके, स्कूल एज याच्यामध्ये नसणार आहे. ओके, म्हणजे हे सगळे माहिती असणार त्यांना कशामुळे रोग येते, हे सगळं माहिती होणार. ओके, बिलो 3 year त्यांना काही आयडियाच नसते. ओके, हे कॉग्निटिव्ह एबिलिटी असते यांचा, फक्त कॉग्निटिव्ह एबिलिटी. यांना काय कळत नाही, नॉट अंडरस्टँड इलनेस, रोगाबद्दल काय माहिती नसते यांना, फक्त त्रास होत असतात. ओके, हे झालं. उत्तर कुठलं बरोबर आहे, दुसरा. चला टिक मार्क करून घ्या. 20 क्वेश्चन झाले आपलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया, एकच मिनिट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग सर्व्हिस आर पेशंट्स टू एव्हर लॉग, स्टोर अँड मॉनिटर देअर हेल्थ रेकॉर्ड्स ऑन देअर पर्सनल मोबाईल डिव्हाइस. म्हणजे मोबाईलमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हेल्थ रिलेटेड जो माहिती असो. ओके, म्हणजे व्हायटल सायन्स असो, रेकॉर्डिंग असो, इन्व्हेस्टिगेशन, हे सगळं मोबाईलमध्ये ठेवायचं आहे. ओके, कुठला ऑप्शन बघा, ई हेल्थ, एम हेल्थ, टेलिकम्युनिकेशन आणि ई फार्मसी. ओके, ई हेल्थ असलं काय नसतं. ओके, एम हेल्थ म्हणजेच मोबाईल हेल्थ. ओके, त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टिगेशन असो, लॉग आणि ट्रॅक करू शकतो, व्हायटल सायन्स, हेल्थ रेकॉर्ड्स, हे सगळं असणार आहे. उत्तर कुठलं बरोबर आहे, एम हेल्थ. टेलिकम्युनिकेशन म्हणजे आपलं जे जनरल कम्युनिकेशन झालं. ओके, आपण कम्युनिकेशन करतो. ओके, आता जे मोठे मोठे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये आलेलं आहे. ओके, टेलिकम्युनिकेशन. ई फार्मसी म्हणजे काय, ऑर्डरिंग, ऑनलाईन ऑर्डर करायचं. ओके, ऑनलाईन ऑर्डर करून डिलिव्हरी वगैरे करायचं, हे काय झालं, ई फार्मसी. उत्तर कुठलं बरोबर आहे, एम हेल्थ. उत्तर दुसरा बरोबर. चला नेक्स्ट. मॅग्नेशियम सल्फेट इज गिवन टू अ प्रेग्नेंट क्लायंट विथ अ प्री-एक्लेम्पसिया. ओके, प्री-एक्लेम्पसिया आहे बघा, टू प्रिव्हेंट विथ व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. ओके, प्री-एक्लेम्पसिया आहे ऑलरेडी. ओके, डायग्नोज्ड. मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे MgSO वर आपण देत आहे. ओके, कशासाठी देत आहे, कसे काय प्रिव्हेंट करण्यासाठी देत आहे असं विचारतात. ओके, चला उत्तर पहिला कुठला आहे, ऑप्शन पहिला सीझर. आपण बघूया. MgSO4 हे डिओशी आहे इन प्रेग्नन्सी मध्ये, काय करण्यासाठी, प्रेग्नन्सी मध्ये कशासाठी, विथ प्री एक्लेम्पसिया पासनं एकच मिनिट प्री एक्लेम्पसिया पासनं एक्लेम्पसिया पर्यंत जातात ना पेशंट, ते प्रिव्हेंशन करण्यासाठी. एक्लेम्पसिया. ओके ओके, हे झालं आपलं प्री-एक्लेम्पसिया. सॉरी म्हणजे एक्लेम्पसिया म्हणजे ह्याच्यामध्ये सीझर असते. ओके, एवढं लक्षात राहू द्या. प्री-एक्लेम्पसिया मध्ये जे मेडिकल कंडिशन असतात ते असून प्लस सीझर असले की त्याला आपण एक्लेम्पसिया म्हणतात. हे प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण यूज करतात, MgSO4 यूज करतात. हे ड्रग ऑफ चॉईस आहे इन प्रेग्नन्सी मध्ये. ओके, उत्तर कुठला बरोबर आहे, सीझर. हे उत्तर बरोबर आहे. हेमरेज करण्यासाठी, हेमरेज थांबवण्यासाठी आपण करणार आहे का, हे नाही, त्याच्यासाठी आपण पॉन इंजेक्शन वगैरे यूज करतात. ओके, नेक्स्ट. हायपरटेन्शन, हे हायपरटेन्शन पण नाहीये. माइल्ड ब्लड वेसल्स करू शकते, वेसो डायलेटर करू शकते, पण एवढं पण कंट्रोल नसणार आहे. ओके, हे पण चुकीचं, हे पण चुकीचं. हायपोमॅग्नेशियम मध्ये MgSO4 आपण देऊ शकतो, पण इथं काय म्हटलेलं बघा, प्री-एक्लेम्पसिया डायग्नोस्ड आहे, ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे का, नाही, हे पण चुकीचं. उत्तर सीझर. MgSO4 प्री-एक्लेम्पसिया मधनं सीझर किंवा एक्लेम्पसिया मध्ये जाताना ते प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण MgSO4 यूज करतात, हे राहू दे लक्षात. ओके, उत्तर आपलं पहिला बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी क्रोमोझोम डज अ जायगोट कंटेन, म्हणजे जायगोट मध्ये किती क्रोमोझोम असते असं विचारलेलं आहे. ओके, जायगोट म्हणजे काय, फर्टिलायझर्ड एग, फर्टिलायझर्ड एग काय काय असते याच्यामध्ये, फॉर्म्ड बाय स्पर्म,
ओके, स्पर्म आणि एग सेल. एग सेल म्हणजे काय? ओहम. ओहम म्हणजे ओहम. ओके, ह्याच्यामध्ये किती असणार आहे क्रोमोझोम्स? ह्याच्यामध्ये 23 आणि ह्याच्यामध्ये 23 असणार आहे. ओके, किती झालं टोटल? इथेच लिहू. 23 46 क्रोमोझोम्स झाले. उत्तर कुठला? 46. बरोबर, चौथं उत्तर बरोबर. हे सगळं बाकीचं रॉंग. ओके, त्याच्यामध्ये 22 पेअर्स मध्ये काय काय असते बघा. 22 पेअर्स ऑफ 23 मधला 22 पेअर्स क्रोमोझोम असणार आहे. त्यात सॉरी, क्रोमोझोम मध्येच हे असणार ऑटोझोम. ओके, ऑटोझोम असणार आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम असणार. ओके, सेक्स क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, मेल मध्ये काय असणार सेक्स क्रोमोझोम आणि फिमेल मध्ये काय असणार. ओके, याच्यामध्ये XY असणार, ह्याच्यामध्ये XX. ओके, कळालं? उत्तर आपलं चौथा बरोबर 46 असतं. चला नेक्स्ट. 2 year child brought to the emergency unit म्हणजे emergency unit आलेला आहे. A complication of irritability आहे बघा. irritability, dry skin and dull म्हणजे बघा ड्राय स्किन आणि डल आहे म्हणजे हायड्रेशन मध्ये वेरिएशन असू शकते. ओके, ऑन एक्झामिनेशन द नर्स नोटिस द इन्क्रीज्ड पल्स रेट. ओके, पल्स रेट वाढवलं म्हणजे हायपोव्होलेमिया झालेलं आहे पेशंटचा. ओके, हायपोव्होलेमिया म्हणजे फ्लूइड कमी झालेलं आहे. ओके, द नर्स शुड असिस्ट द चाइल्ड ॲडिशनल फाइंडिंग ऑफ म्हणजे बघा एवढं आहे. ॲडिशनल फाइंडिंग काय असणार आहे याच्याबद्दल. ओके, उत्तर बघूया आपण 24 क्वेश्चनचे. ओके, पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? व्हॉमिटिंग अँड डायरिया म्हणजे उलटी आणि जुलाब. ओके, हे असले की काय आपल्याला कन्फर्म होणार आहे. हे कशाचे? हे साइन्स ऑफ डिहायड्रेशन. ओके, हे साइन ऑफ डिहायड्रेशन आहे कारण इकडे व्हॉमिटिंग पण होत आहे, इकडे इरिटेबिलिटी आहे आणि ड्राय स्किन आहे म्हणजे हायपोव्होलेमिया झालेला आहे. व्हॉमिटिंग मध्ये आणि डायरियामध्ये फ्लूइड लॉस होतात म्हणून हायपोव्होलेमिया झालंय. त्याच्यामुळे कंपन्सेशन साठी इन्क्रीज पल्स रेट हे वाढलेलं आहे. ओके, हे साइन ऑफ डिहायड्रेशन झालं. ओके, ट्रीटमेंट काय देणार आहे आपण? मोस्ट फ्लूइड रिप्लेसमेंट देणार आहे. फ्लूइड रिप्लेसमेंट. ओके, 2 year चाइल्डला काय देणार आपण? ORS. ओके, नेक्स्ट काय म्हणतात बघा, लॉस ऑफ एपिटाइट. नाही, हे मोस्ट कॉमनली सगळीकडे असणार आहे. ओके, मोस्ट कॉमन आहे. ओके, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे लॉंग टर्म आहे, एवढी लवकर नाही होणार आहे. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं. फीडिंग पॅटर्न हे पण नाहीये, एवढी एमर्जन्सी नसणार आहे. ओके, उत्तर कुठला बरोबर आहे? व्हॉमिटिंग अँड डायरिया. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द मल्टीमोडल अनाल्जेसिया फॉर द मॅनेजिंग द कॅन्सर पेन ऑफ अ पेशंट म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी पेन किलर द्यायचं आहे म्हणजे अनाल्जेसिक द्यायचं आहे. मल्टीमोडल. मल्टीमोडल म्हणजे काय? कुठे लिहू? इथेच लिहू आपण खाली. 2 or more टाइप ऑफ पेन किलर. मोर टाइप ऑफ पेन किलर किंवा अनाल्जेसिक. ओके, पेन किलर वाया म्हणजे रूटने द्यायचं. कुठल्या डिफरंट मेकॅनिझम मध्ये व्हायला पाहिजे. वाया डिफरंट मेकॅनिझम. त्याला काय म्हणतात आपण? मल्टीमोडल अनाल्जेसिक. कशासाठी? टू अचीव बेटर पेन कंट्रोल. बेटर पेन कंट्रोल हे झालं आपलं मल्टीमोडल अनाल्जेसिक. चला आपण डायरेक्ट बघितलंच आहे. कुठला हे बघा ऑप्शन बघूया आपण एक. काउन्सिलिंग अँड मेडिकेशन. काउन्सिलिंग अँड मेडिकेशन हे हॉलिस्टिक केअर मध्ये असणार आहे. ओके, हॉलिस्टिक केअर. ओके, उत्तर चुकीचं आहे. यूज ऑफ सेडेटिव्ह कुठे यूज करणार आहे आपण? हे इंड्यूस स्लीपसाठी. इंड्यूस स्लीप ह्याला आपण काय म्हणतात? अँटी एन्झायटिक पण म्हणतात. अँटी एन्झायटी कमी करण्यासाठी. ओके, अँटी एन्झायटी. यूज ऑफ बोथ ड्रग्स अँड डायव्हर्जन थेरपी. नाही, मल्टीमोडल मध्ये काय? पेन किलरचं दोन्ही हेच आहे, हे पण नसणार. त्याच्यामध्ये काय? यूज ऑफ बोथ नॉन स्टेरॉइड. ओके, आणि नॉन स्टेरॉइड अँटीमिलिटरी ड्रग म्हणजे NSAID ड्रग्स आणि ओपिओइड्स. ओके, हे उत्तर बरोबर आहे आपलं पहिलं उत्तर. ओके,
कारण मल्टीमोडल मध्ये काय होतं, 2 मेडिसिन होता, ह्याच्यामध्ये 2 मेडिसिन आहे का, NSAID आणि ओपाइड्स आहे, बाकी मध्ये कुठे आहे का ऑप्शन मध्ये नाही. ओके, उत्तर पहिला बरोबर आहे. चला नेक्स्ट, स्टॅटिफाईंग पीपल ऑन द बेसिस ऑफ इकॉनॉमिक रिसोर्सेस, म्हणजे स्टॅटिफाय करायचं आहे इकॉनॉमिक रिसोर्स मध्ये. ओके, एक एक बघूया. ओके, हे काय पहिला, स्लॅवरी. स्लॅवर म्हणजे काय, हे कशावरती असणार आहे, डिपेंड ऑन ओनरशिप वरती असणार आहे, ओनरशिप. ओके, इकॉनॉमिक वरती विचारलेलं आहे, हे नसणार, हे झालं चुकीचं. क्लास, क्लास याच्यामध्ये असणार आहे बघा, इकॉनॉमिक रिसोर्सेस आणि एज्युकेशन याच्यावरती स्टॅटिफाय करणार आहे. हे उत्तर बोर्डवरती ठेवू, बरोबर आहे. कास्ट म्हणजे काय असणार आहे, बर्थ, कल्चर, याच्यावरती डिपेंड असणार. इकॉनॉमी काय आहे का, नाही. एस्टेट म्हणजे काय, ते लिगल वगैरे पॉलिटिकल स्टेटस झालं आपलं, लिगल आणि पॉलिटिकल स्टेटस. उत्तर कुठला बरोबर भेटला आपल्याला, कास्ट नाही, एस्टेट नाही, हे पण नाही. क्लास सिस्टम मध्ये इकॉनॉमिकली रिसोर्स स्टॅटिफाय करू शकतो आपण, स्टॅटिफाय. ओके, नेक्स्ट, उत्तर दुसरा बरोबर. Which activity shows a nurse engaged in the tertiary prevention? ओके, टर्शरी प्रिव्हेन्शन आपल्याला बघायचं आहे. एंगेज म्हणजे नर्स ऍक्टिव्हिटी शोज अ नर्स एंगेज इन द टर्शरी, म्हणजे नर्स एंगेज आहे, टर्शरी प्रिव्हेन्शन कुठला आहे एंगेज झालेले आपल्याला हुडकून काढायचं आहे. ओके, सगळ्यांना माहिती असणार आहे. आपल्याकडे लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आहे, किती आहे लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. ओके, नेक्स्ट पेज मध्ये जाऊया आपण, एकच मिनिट. लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. ओके, कुठला आहे सगळ्यांना माहिती आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि तिसरा टर्शरी. हे सगळ्यांना माहिती आहे. मॅक्झिमम लोकांना एवढं हे माहिती नसेल, शक्यतो सगळ्यांना आता माहिती असणार, सगळीकडे ऍड झालेलं आहे सिलेबस मध्ये. हे काय, प्रीमोर्डियल. ओके, प्रीमोर्डियल झालं. ओके, प्रायमरी मध्ये काय असणार आहे आपलं, हेल्थ प्रमोशन असणार आहे. ओके, हेल्थ प्रमोशन आणि स्पेसिफिक प्रोटेक्शन हे झालं आपलं प्रायमरी प्रोटेक्शन. ओके, सेकंडरी मध्ये काय असणार आहे, अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट, लवकर शोधणे आणि औषध देणे. अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट. ओके, टर्शरी मध्ये काय असणार आहे, डिसेबिलिटी लिमिटेशन, जे डिसेबिलिटी झाले त्याला लिमिट ठेवायचं आहे, म्हणजे पुढे जाऊ द्यायचं नाही, लिमिट. ओके, लिमिटेड आणि लिमिटेशन आणि रिहॅबिलिटेशन खाली लिहितो, रिहॅबिलिटेशन. ओके, हे झालं आपला लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. प्रीमोर्डियल म्हणजे काय, प्रिव्हेंट द इमर्जन्सी ऑफ रिस्क फॅक्टर, म्हणजे रिस्क फॅक्टर पेक्षा अगोदरच आपल्याला प्रिव्हेंट करायचं. ओके, त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर्स नसतात. ओके, रिस्क फॅक्टरलाच प्रिव्हेंशन करायचं आपल्याला. प्रिव्हेंट द एमर्जन्स म्हणजे जी येणारी एमर्जन्स ऑफ, एक मिनिट, ऑफ रिस्क फॅक्टर्स. ओके, रिस्क फॅक्टर करायचं. ओके, कळालं का लेवल ऑफ प्रिव्हेन्शन, प्रिमोडियल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रिमोडियल मध्ये रिस्क फॅक्टर याच्या अगोदर प्रिव्हेन्शन करायचे, प्रायमरी मध्ये हेल्थ प्रमोशन आणि स्पेसिफिक प्रोटेक्शन, आणि सेकंडरी मध्ये अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंट. तिसरा मध्ये आहे म्हणजे टर्शरी मध्ये डिसेबिलिटी लिमिटेशन आणि रिहॅबिलिटेशन. ओके, आता आपल्याला इझी होईल हुडकण्यासाठी. चला, टर्शरी हुडकायचं आपल्याला. अ नर्स शेड्यूल द रिहॅबिलिटेशन. बघा, डायरेक्ट भेटेल आपल्याला रिहॅबिलिटेशन सेशन. अ पेशंट हु इज अंडरगोन द नी रिप्लेसमेंट सर्जरी झाले त्याला रिहॅबिलिटेशन द्यायचं आहे. हे काय आहे, टर्शरी. ओके, द नर्स प्रोव्हाइड्स हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन कुठे आला, प्रायमरी. ओके, सॉरी, अजून पुढे काय लिहिलं बघूया, स्कूल चिल्ड्रन ऑन हेल्दी इटिंग मध्ये. हे काय झालं, प्रायमरी. प्रिमोडियल नाही आहे, प्रायमरी. ओके, अ कम्युनिटी हेल्थ नर्स विजिट द पेशंट्स होम टू चेंज द वुंड ड्रेसिंग. वुंड ड्रेसिंग म्हणजे ट्रीटमेंट द्यायला चालले त्यांनी. ओके, हे काय झालं, सेकंडरी. द नर्स असेस द रिस्क फॅक्टर ऑफ द पेशंट कॅज्युअलिटी ऍडमिट झालेलं म्हणजे रिस्क फॅक्टर ऍडमिट झालेला चेस्ट पेन आहे वगैरे, विथ
चेस्ट पेन डायग्नोज झालेलं आहे, त्याचा कॅज्युअल्टीमध्ये ऍडमिट आहे. त्याचं काय चेक करायचं आहे, रिस्क फॅक्टर, म्हणजे हे याच्यामध्ये येणार आहे का प्रिमोर्डियल मध्ये, नाही, हे पण सेकंडरी मध्ये येणार. सेकंडरी प्रायमरी टर्शरी कुठे आहे, पहिला, उत्तर पहिला बरोबर. ओके चला. A nurse screen individual in the village for the certain disease. Okay, refer symptomatic individuals for the immediate treatment. Immediate treatment द्यायचे स्क्रीनिंग करून to prevent the complication. पुढचे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करण्यासाठी. And shorten the period of disability. The activity falls under which level of prevention? Okay, बघा हे इझिली भेटलं आपल्याला. स्क्रीनिंग आहे, ओके, आणि ट्रीटमेंट आहे. कुठल्या मध्ये आला, चौथा सेकंडरी मध्ये झाला आपलं. ओके, सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेंशन. ओके चला, चौथा उत्तर बरोबर आहे. अनदर नेम ऑफ द हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी. ओके, हे पण आपलं दुसरा किंवा तिसरा व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेला आहे. दोन हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला मी. एक MP होता, एक BD ओढायचं. ओके, आता कुठलं विचारलेलं आहे, अनदर नेम ऑफ द हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय आलं, डी म्हणजे काय, BD ओढायचे BD. आता उत्तर इझिली आपल्याला भेटायला पाहिजे. BD मुदळीयर आहे का, चड्डा, मुखर्जी आणि बोरे कमिटी. उत्तर असणार आहे आपला बोरे कमिटी. लक्षात ठेवलं होतं ना तुम्ही, BD आणि MP. ओके चला, परत एकदा शॉर्ट मध्ये बघूया आपण. पहिलं काय आहे, मुदळीयर 1965 मध्ये रिकमेंडेशन आलं. कशाची फॅमिली आहे, MP, हेच फॅमिली आहे त्यांचं. सॉरी, फॅमिली म्हणतो बघा, MP हे लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. MP म्हणजे काय, हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी आहे यांचं. काय, हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी. प्लॅनिंग कमिटी कुठला, मुदळीयरची 1962 मध्ये त्यांचं रिकमेंडेशन आलते. चड्डा म्हणजे काय, मच्छर कुठे, मलेरिया. हे काय, मलेरिया सर्वेलन्स आहे. ओके, काय, नॅशनल मलेरिया एरडिकेशन प्रोग्राम किंवा अँड सर्वेलन्स पण म्हणू शकतो आपण. ओके, हे प्रोग्राम. ओके, हे झालं चड्डा. आणि मुखर्जी चड्डा झाले ना. आता मुखर्जी म्हणजे काय, फॅमिली प्लॅनिंग. राणी मुखर्जी लक्षात ठेवा, राणी मुखर्जीचा फॅमिली प्लॅनिंग. ओके, हे झालं आपलं थोडक्यात एक्सप्लेनेशन. उत्तर कुठलं बरोबर आहे, D, फोर्थ वाला. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेबल डिसीज. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कम्युनिकेबल डिसीज ट्रान्समिट थ्रू द कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. म्हणजे फूड अँड वॉटरमुळे जे डिसीज स्प्रेड होतं ते बघायचं आहे आपल्याला. ओके, ऑप्शन कुठल्या दिले बघा. ट्युबरक्युलोसिस आणि मेजल्स. कसं आहे, हे दोन्ही एअरबोर्न डिसीज आहे, एअरबोर्न डिसीजेस. ओके, नेक्स्ट कुठले दिले बघा, टायफॉइड अँड कॉलेरा. हे दोन्ही फिको ओरल रूटने पसरणारे डिसीज आहे, फिको ओरल डिसीजेस. ओके, आणि तिसरा टायफॉइड आणि ट्युबरक्युलोसिस. बघा, टायफॉइड हे काय, फिको ओरल आहे. ओके, ट्युबरक्युलोसिस हे एअरबोर्न डिसीज आहे. इथे वरती बघितलं बघा आपण. ओके, एअरबोर्न डिसीज. ओके, मेजल्स आणि रेबीज. मेजल्स का बघितलं आपण, हे एअरबोर्न डिसीज आहे. ओके, रेबीज हे एनिमल बाईट आहे. एनिमल बाईट डिसीज म्हणजे एनिमल बाईट झाल्यामुळे हे डिसीज होते. ओके, मोस्ट कॉमनली कुठले कॅट, डॉग हे चावल्यामुळे होतात रेबीज. ओके, लक्षात राहू द्या, हे मोस्ट फेटल आहे. ओके, मोस्ट फेटल म्हणजे डेथ व्हायची खूप चान्सेस आहे. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे, फिको ओरल. बघा कुठलं, फूड अँड वॉटर, फिको ओरल, टायफॉइड अँड कॉलेरा. ओके, उत्तर भेटला आपला दुसरा. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ मलेरिया. मलेरियाचे ऑर्गॅनिझम कुठले आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये, एंटोमोबा, इस्टोलायटिका, नंतर क्लोस्ट्रिडियम, तिसरा आहे स्पायरोचेटिस आणि चौथा आहे प्लाझ्मोडियम. ओके, चला एक बघूया. हे डिसेंट्री मध्ये होतात.
कुठली डिसेंट्री? होमोबिक डिसेंट्री ही आहे, पॉझिटिव्ह एजंट आहे. ओके, डिसेंट्री. ओके, हे क्लॉस्ट्रिडियम कशामध्ये? क्लॉस्ट्रिडियम टेटेनियम हे टेटन्स पण कॉज करू शकतो. टेटेनस पॉझिटिव्ह एजंट टेटेनसचे आहे. ओके, तिसरं काय आहे? स्पायरोचेट्स हे बॅक्टेरिया आहे. याची शेप कशी असते माहिती आहे का? स्पायरल शेपड. हे स्पायरल शेपड बॅक्टेरियाचे ग्रुप आहे, ग्रुप मधला आहे. ओके, स्पायरल म्हणजे असलं स्पायरल, आपण स्पायरल करतो बघा तसे. ओके, त्याच्यामध्ये काय काय कॉज होऊ शकते? सिपिल, सिपिल सिपिल्स नाही, सिपिलस काय म्हणतो आपण? सिपिलस, सिपिलस आणि लेप्टोस्पायरोसिस, लेप्टोस्पायरोसिस हे सगळं पॉझिटिव्ह ऑर्गन याच्यामधलंच आहे. ओके, कुठला? स्पायरल शेपडा ग्रुप मधला डिसीज कॉज करू शकते. ओके, चौथा आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम काय आहे? हे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे मलेरियाचे. हे वेक्टर बोर्न डिसीज आहे. ओके, वेक्टर बोर्न. कुठली वेक्टर चावल्यामुळे होतात? हे मच्छर. फिमेल म्हणजे मुली, फिमेल अनाफिलस, अनाफिलस मॉस्किटो याचे वेक्टर बोर्न डिसीज मधला वेक्टर आहे. ओके, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठला आहे? प्लाझ्मोडियम. उत्तर भेटलं आपला. चला नेक्स्ट 32 काय म्हणतो बघा? पोस्टपार्टम पेशंट म्हणजे पोस्टपार्टम पेशंट आहे. कंप्लेंट सोर निप्पल, क्रॅम्पिंग आणि फॅटिग आहे आणि लॅक ऑफ द एबिलिटी टू सॅटिस्फाय हर बेबी विच इज क्राईंग म्हणजे बेबीला पण सॅटिस्फाय होईना. ओके, इज क्राईंग बेस्ड ऑन द अबोव डाटा विच ऑफ द फॉलोइंग वुड बी अप्रोप्रिएट नर्सिंग डायग्नोसिस. ओके, बघा सोर निप्पल झालेला आहे, क्रॅम्पिंग आहे, फॅटिग आहे आणि बेबीला सॅटिस्फाय करू शकत नाहीये आई. ओके, ह्याची बेस अनुसार आपल्याला डाटाच्या मिळालेल्या डाटा अनुसार आपल्याला बघायचं आहे कुठले नर्सिंग डायग्नोसिस आहे. ओके, नॉलेज डेफिसिट. नॉलेज डेफिसिटचं काय रिलेटेड आहे का? नाही, त्याच्याबद्दल नो क्लिअर एव्हिडन्स आहे. नो क्लिअर एव्हिडन्स म्हणजे एवढा एव्हिडन्स नाही भेटलेला आहे. ओके, दुसरं काय म्हणता बघा? एन्झायटी रिलेटेड टू न्यू रोल ऑफ पेरेंटिंग. न्यू रोल ऑफ पेरेंटिंग. ओके, पोस्टपार्टम पेशंट कंप्लेंट्स म्हटले, त्याच्याबद्दल काय सांगितले का? म्हणजे प्राइम आहे का, मल्टी आहे असं काय म्हटलंय का? नाही, याच्याबद्दल काही माहिती नाहीये. तिसरं काय? इनएफेक्टिव्ह पेरेंटिंग असं दिलेलं आहे का ह्याच्यामध्ये? आई की इनएफेक्टिव्हली पेरेंटिंग करते म्हणजे असं रिलेटेड काही माहिती दिलेलं आहे का आपल्याला क्वेश्चन मध्ये? हे पण नाहीये. ओके, तिसरं काय मिळेल? अल्ट्रेशन इन द कम्फर्ट. ओके, ह्याच्याबद्दल बघूया आपण. काय काय दिलेलं आहे? सोर निप्पल, क्रॅम्पिंग हे सगळं काय आहे? हे फिजिकल डिस्कम्फर्ट आहे. ओके, फिजिकल डिस्कम्फर्ट. बघा काय काय आहे याच्यामध्ये? सोर निप्पल आहे. ओके, सोर निप्पल, क्रॅम्पिंग, फॅटिग. ओके, आणि बेबीला सॅटिस्फाय करत नाही, एवढी रडतंय म्हणजे एवढी ब्लीडिंग नाही होत आहे. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये काय होतं? फिजिकल डिस्कम्फर्ट. त्याच्यामध्ये काय झालं आहे? फिजिकल डिस्कम्फर्टमुळे डिस्टर्बन्स झाले. कुठे? एकच मिनिट. डिस्टर्बन्स इन फिजिकल वेलबिंग. कुठे? फिजिकल वेलबिंग. कशामुळे? फिजिकल डिस्कम्फर्टमुळे. फिजिकल वेलबिंग मध्ये डिस्टर्बन्स आहे. ओके, त्याच्यामध्ये काय काय होते? त्याच्यामुळे अल्ट्रेशन झालेलं आहे. अल्ट्रेशन इन ना कम्फर्ट. उत्तर भेटले का आपल्याला? ओके, फिजिकल डिस्कम्फर्ट मध्ये काय काय आहे? सोर निप्पल, क्रॅम्पिंग, फॅटिग आणि लॅक ऑफ एबिलिटी टू सॅटिस्फाय हर बेबी म्हणजे ते रडतंय विच इज क्राईंग. हे झालं फिजिकल डिस्कम्फर्ट. ह्याच्यामध्ये फिजिकल वेलबिंग मध्ये डिस्कम्फर्ट आहे. कशामुळे? अल्ट्रेशन इन द कम्फर्ट. ओके, फोर्थ ऑप्शन बरोबर. ओके, चला कुठले ऑप्शन? फोर्थ. नेक्स्ट, when a client is
exposed to an antigen through the illness or vaccination, the immune system develops. बघा काय म्हणते, म्हणजे अँटीजन थ्रू इलनेस म्हणजे नॅचरल पण असो किंवा अक्वर्ड पण असो. ओके, इम्युन सिस्टम काय डेव्हलप करते असं विचारलेलं आहे. आत्ताच आपण बघितलं आहे अँटीबॉडी. ओके, अँटीबॉडी तयार करते. ओके, चला एक 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 बघूया. ऑप्शन आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. पहिला आहे ऑप्शन अँटीबॉडी, हेच आहे आपलं पहिलं उत्तर. ओके, हे काय करतो, प्रोड्यूस अँटीबॉडी. ओके, हे वॅक्सिनेशन कशामध्ये येतात आपलं, स्पेसिफिक प्रोटेक्शन मध्ये. एकच मिनिट, स्पेसिफिक प्रोटेक्शन कुठले प्रिव्हेंशन आहे, हे प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेंशन मध्ये येते. ओके, प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेंशन. ओके, दुसरं काय आहे, एरोथ्रोसाइट. एरोथ्रोसाइट म्हणजे काय, आरबीसी. ओके, आरबीसी काय करतो, आपलं O2 आणि CO2 कॅरी करतात. ओके, तिसरं काय आहे, इसिनोफिल, हे WBC आहे. ओके, आणि मॅक्रोफेज हे काय, फॅगोसाइटिक सेल आहे. हे काही रिलेटेड आहे का आपलं, हा नाहीये. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं, पहिला अँटीबॉडीज. चला नेक्स्ट. when a patient is admitted to the hospital, म्हणजे हॉस्पिटलमध्ये झाले, the nurse response should be, म्हणजे नर्सची रेस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे. ओके, मच हरीड म्हणजे एवढं गडबड करायचं, एवढी गडबड करायचं असते का, नाही. काय असणार आहे, खूप घाई केलं तर काय असणार, त्यांना नेग्लेक्टेबल वाटणार, नेग्लेक्टेड आणि अनइम्पॉर्टंट वाटणार. अनइम्पॉर्टंट किंवा अनइम्पॉर्टंट असे वाटणार, हे नाहीये. ओके, असं करायचं कल्पना नाही. दुसरं काय, रिसीव द कर्टसी मॅनर. ओके, हे बघा, विनम्रतेपणाने स्वीकारणे, त्यांना स्वागत करणे, हे आहे आपलं नर्सिंगचे रेस्पॉन्सिबिलिटी. ओके, हे ठेवा होल्डमध्ये. नेक्स्ट बघूया. अप्रिहेन्सिव्ह रिगार्डिंग कम्प्लेक्सिटी अँड द पेशंट इलनेस. ओके, एवढी नाही राहायचं आपल्याला, बी कॉन्फिडंट राहायचं याच्यामध्ये. बी कॉन्फिडेंट हे पण चुकीचं आहे. आणि नो रिॲक्शन ॲट ऑल, नाही असं नाही करायचं आहे, हे अनअसेप्टेबल आहे. अनअसेप्टेबल किंवा अनप्रोफेशनल. ओके, अनप्रोफेशनल. उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं, दुसरा, रिसिव्हिंग द कर्टस मॅनर म्हणजे विनम्रपणे स्वागत करून घेणे किंवा स्वीकारणे. ओके, चला नेक्स्ट बघूया. द मेन एम ऑफ प्रायमरी प्रिव्हेन्शन इन द कम्युनिटी मेंटल हेल्थ. प्रायमरी प्रिव्हेन्शन मध्ये काय होतं, हेल्थ एज्युकेशन होतं, ते सगळं होतं. ओके, काय काय दिले बघा ऑप्शन मध्ये, enable the patient to achieve the maximum range of interest and activity. बघा हे काय झालं, पेशंट टू अचीव मॅक्झिमम रेंज म्हणजे हे काय झालं, रिहॅबिलिटेशन मधलं झालं, म्हणजे टर्शियरी मधलं झालं. ओके, हे चुकीचं आहे, प्रायमरी नाही आहे. ओके, स्ट्रेंथिंग इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली ग्रुप ऑफ कॉपिंग एबिलिटीज, हे आहे प्रायमरी मधलं. ओके, दुसरं काय म्हणते बघा, हेल्पिंग मेंटली इल पेशंट टू म्हणजे ऑलरेडी मेंटली इल आहे, ठीक आहे, प्री मॉर्बिल लेवल अँड फंक्शनिंग थ्रू द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे कुठला आला आपला, सेकंडरी आणि टर्शियरी मध्ये पण येऊ शकते हे. ओके, हेल्पिंग टू रिड्यूस द डिस्कम्फर्ट अँड डिसेबिलिटी असोसिएटेड विथ द इलनेस, हे काय झालं, टर्शियरी. ओके, आपल्याला कुठलं विचारलंय, प्रायमरी, हे रिहॅबिलिटेशन, टर्शियरी कॅन्सर, हे सेकंडरी, टर्शियरी कॅन्सर, टर्शियरी म्हणजे दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. फिजिओलॉजिकल एनिमिया इन प्रेग्नेन्सी इज अ ड्यू टू म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये काय होणार आहे, फिजिओलॉजिकल एनिमिया होणार आहे, हे कशामुळे होते असं विचारलेलं आहे. ओके, पहिला काय ऑप्शन, डिक्रीज द डायटरी इंटेक. डायटरी इंटेक कमी केल्यामुळे एनिमिया होणार असं म्हटलंय, हे नाही, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल एनिमिया होते. ओके, डायटरी इंटेक कमी झाल्यामुळे. ओके, दुसरं काय म्हटलेलं आहे, हिमोडायल्युशन ड्यू टू इन्क्रीज प्लाझ्मा. ओके, हे ह्याच्याबद्दल बघूया आपण
काय होणार आहे याच्यामध्ये, हे उत्तर आपलं बरोबर आहे. चल थोडक्यात बघूया आपण हिमोडायलेशन कसं काय असते. इट कॉज ड्यू टू proportional okay proportional in proportionally काय होणार आहे त्यांनी कंपेरेटिव्ह करेक्टली एकच proportionally कारण इन्क्रीज इन प्लाझ्मा व्हॉल्यूम मध्ये जास्त होणार आहे, प्लाझ्मा व्हॉल्यूम जास्त होणार आहे. ओके, आणि आरबीसी कंपेअर आरबीसी म्हणजे आरबीसी पण वाढणार आहे आणि प्लाझ्मा पण कंपेअरली कुठलं जास्त होणार आहे, प्लाझ्मा व्हॉल्यूम. ओके, समजा हे आहे ए ग्लास, हे आहे बी ग्लास. ओके, अगोदर किती होतं आरबीसी, हे समजा इक्वली समजा एक लेवल आहे त्यांचं, हे झालं आरबीसी, हे पण इक्वली वाढतंय आणि हे पण प्लाझ्मा पण इक्वली वाढतंय. तर असं झालंय प्लाझ्मा जास्त वाढलाय, प्लाझ्मा जास्त वाढलंय आणि आरबीसी कमी वाढलंय, म्हणजे असं झालंय. त्याच्यामुळे काय होणार, आरबीसीची संख्या कमी होणार आणि प्लाझ्मा जास्त होणार. पाणी जास्त असल्यामुळे कसे असणार होत आहे, हिमोडायलेशन म्हणणार त्याला आपण. ओके, हिमोडायलेशन ड्यू टू इन्क्रीज प्लाझ्मामुळे असं हिमोडायलेशन होणार, म्हणजे प्लाझ्मा जास्त आणि आरबीसी कमी कंपॅरेटिव्हली. ओके, तिसरा ऑप्शन काय म्हणतं बघा, रिड्यूस आयरन ऑब्सॉर्प्शन म्हणजे आयरन डेफिशियन्सी एनिमिया होणार आहे आयरन कमी घेतल्यावर. ओके, डिक्रीज आरबीसी प्रोडक्शन, हे सगळं बोन मॅरो मधलं आहे. सॉरी, बोन मॅरो म्हणतो बघा. ओके, बोन मॅरो डिसऑर्डर किंवा डिसीज मध्ये असणार. ओके, उत्तर भेटलं आपला, हे नसणार, रिड्यूस आयरन पण नसणार, आरबीसी प्रोडक्शन नाही, हिमोडायलेशन ऑफ ड्यू टू इन्क्रीज प्लाझ्मा. एवढंच लक्षात ठेवायचं, प्लाझ्मा जास्त होणार आरबीसी पेक्षा. ओके, चला नेक्स्ट. द एन्झाइम प्रेझेंट इन द पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, जीआयटी मधलं क्वेश्चन आहे, पॅनक्रियाटिक ज्यूस मधला एन्झाइम आपल्याला बघायचा आहे. ओके, चला पॅनक्रियाटिक ज्यूस बघू थोडा आपण. एक पॅनक्रियाटिक ओके, पॅनक्रियाटिक ज्यूस त्याच्यामध्ये काय काय आहे, अमाऊंट किती डेली प्रोड्यूस होणार हे पण बघूया आपण. ओके, हे 1500 ते 2000 ml पर डे एवढी सिक्रेशन होतं. हे पीएच मध्ये कसं असणार आहे, अल्कलाइन असणार आहे का, याची किती असणार आहे पीएच 7 to 8 एवढी असणार आहे. ओके, अल्कलाइन क्यों, ड्यू टू बायकार्बोनेट. ओके, याच्यामुळे हे एक्झोक्राइन मुळे, एक्झोक्राइन पॅनक्रियाटिक पॅनक्रियाज इकडे सिक्रेट होणार आहे. कशामुळे, सिक्रेट बाय एक्झोक्राइन पॅनक्रियाज. ओके, हे कुठली एन्झाइमला प्रोड्यूस करतो आपण हे बघूया. ओके, इकडे वरती लिहितो बघ. ओके, amylase, lipase, trypsinogen. ओके, ट्रिप्सिनोजन आणि पेप्टिडेज आणि प्रो कार्बोक्सीपेप्साइड सी पेप्टिडेज. ओके, हे झालं पॅनक्रियाटिक ज्यूस मधला एन्झाइम. ओके, ऑप्शन मध्ये बघूया आपण कुठले कुठले दिलेले आहे. अमायलेज आहे का, आहे. ट्रिप्सिनोजन आहे का, आहे. पेप्टिडेज आहे का, आहे. रेनिन नाही. रेनिन कुठला आहे, हे गॅस्ट्रिक ज्यूस आहे. ओके, गॅस्ट्रिक ज्यूस उत्तर चुकलं आपलं. दुसरं काय बघा,
माल्टोज काय ते पण सलाइवामध्ये आणि पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये पण असतो. ओके, अमायलेज आहे, ट्रिप्सिनोजन आहे, पेप्सिन हे पण गॅस्ट्रिक ज्यूस आहे, पेप्सिन हे पण गॅस्ट्रिक ज्यूस, हे पण चुकलं आपला. हे काय ट्रिप्सिनोजन यस, लिपेज यस, अमायलेज यस, हे काय प्रोकार्बो ऑक्सीपेप्टिडेज. ओके, होल्डमध्ये ठेवा. नेक्स्ट पण बघूया. पेप्टिडेज आहे का पॅनक्रियाटिक मध्ये? यस. पेप्सिन नाही, अमायलेज आहे, रेनिन नाही. ओके, उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. ओके, एवढं तर लक्षात राहू द्या. हे रेनिन GITचा रिलेटेड आहे आणि अजून एक रेनिन आहे, हे किडनीचा रिलेटेड आहे. ओके, एवढं लक्षात राहू द्या. डबल N आलं तर हे GITचं, सिंगल N आलं तर किडनीचं. ओके, उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. चला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, काय म्हटलं बघा मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल. ओके, ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स आर हाय. म्हणजे पिरियडमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन हाय असणार आहे मध्ये. ओके, हाय असणार आहे का? नाही. कसं असणार आहे? हे फॉल कमी असणार आहे. फॉल शार्प म्हणजे कमी असणार आहे, फॉल शार्प. ओके, हे चुकीचं आहे. ओके, एंडोमेट्रियम इज अ शेड आउट ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन. एंडोमेट्रियम इज शेड आउट ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, हे बरोबर आहे. ओके, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन ऑलवेज इंडिकेट प्रेग्नन्सी. असं असते का? म्हणजे ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज इंडिकेट डार्क प्रेग्नन्सी? नाही, खूप कारणं असतात. ओके, मेन्स्ट्रुअल स्टार्ट इमिडिएटली आफ्टर द ओव्युलेशन? नाही, ओव्युलेशन झाल्यावरती 14 दिवसाने मेन्स्ट्रुएशन सुरू होते. ओके, एवढं लक्षात राहू. कुठलं आपण बघितलं? हे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे कमी असणार आहे, एवढी हाय नसणार. ओके, हे झालं चुकीचं. एंडोमेट्रियम काय आहे? हे इनर लेयर आहे. एंडोमेट्रियम काय आहे? इनर लेयर ऑफ कुठले? इनर लेयर ऑफ युटरिन. काय होणार आहे? बिल्ड करणार आहे, बिल्डअप ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, याचे कुठले हार्मोन होतात? हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही हार्मोन मदत करतात. ओके, एंडोमेट्रियम लेयर ग्रोथसाठी. ओके, हे झालं आपलं दुसरं उत्तर बरोबर. हे मेन्स्ट्रुअल सायकल इंडिकेट प्रेग्नन्सी नाही, त्याच्यामध्ये मेनोपॉज पण होऊ शकतो. ओके, स्ट्रेसमुळे पण पिरियड पुढे मागे होऊ शकतो. ओके, चला, उत्तर आपलं दुसरा बरोबर. चला, नेक्स्ट. द ओनली वेन इन द बॉडी दॅट आर ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन रिच ब्लड आहे. फक्त ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन रिच ब्लड इज द कुठले ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय करणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, एक बघूया. हेपॅटिक पोर्टल वेन. हेपॅटिक पोर्टल म्हणजे काय? हेपॅटिक म्हणजे कुठं आला? आपलं लिव्हर. ओके, हे ऑक्सिजन रिच नाही, हे न्यूट्रिएंट रिच सप्लाय करतो. ओके, न्यूट्रिएंट रिच ब्लड सप्लाय करतो. हे कुठलं? हेपॅटिक. कुठनपासून कुठं करणार आहे? हे गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक. सगळी GITचं आणि इंटेस्टाइनचं ट्रॅक टू कुठे? टू लिव्हरला सप्लाय करणार आहे. याचे उत्तर आहे का? हे नाही. म्हणजे आपल्याला कुठलं विचारलं? ऑक्सिजन रिच ब्लड, हे उत्तर आहे नाही. ओके, दुसरं कुठलं आहे? कोरोनरी वेन. कोरोनरी वेन आहे का? हे काय आहे? हार्ट मधलं कोरोनरी वेन येते इकडे घेऊ आपण. ड्रेन करणार आहे ब्लड. कुठनं ड्रेन? कशी? डिऑक्सिजनेटेड. कुठले? डिऑक्सिजनेटेड. कुठनं करणार आहे? फ्रॉम हार्ट मसल. हार्ट मसल मधनं कोरोनरी वेन काय करणार आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे हार्ट मसल मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे सप्लाय करणार आहे? राईट ॲट्रियमला वाया कोरोनरी सायनस. ओके, बघा इथे लिहितो बघा. ड्रेन डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, ब्लड फ्रॉम हार्ट मसल
इंटू राईट ॲट्रियम वाया कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस बद्दल पण विचारू शकते, हे पण लक्षात राहू द्या. ओके, हे झालं परत. दुसरं काय, पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेन बद्दल आपण बघूया. ओके, पल्मोनरी वेन हे काय आहे, ओनली वेन इन ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी मधलं एकच वेन आहे. कसलं आहे, टू कॅरी, काय करणार आहे हे, टू कॅरी ऑक्सिजन रिच ब्लड. फक्त एकच वेन आहे. ओके, ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय करतो. कुठले, पल्मोनरी वेन. ओके, कुठनं कुठं करतात ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन ब्लड, कुठनं कुठंपर्यंत करते बघा, फ्रॉम लंग्स टू कुठे, लेफ्ट ॲट्रियम ऑफ द हार्ट. ॲट्रियम ऑफ द हार्टला सप्लाय करतो. लक्षात राहू द्या, फक्त हा एकच वेन आहे ह्युमन बॉडीमध्ये जे ऑक्सिजन, कुठले ऑक्सिजन, रिच ऑक्सिजन ब्लड सप्लाय करतो. ओके, हे काय, आयोटिक वेन. आयोटिक वेन काय नसते, आयोटिक आर्टरी असते, वेनचं काही नाहीये. ओके, उत्तर आपलं तिसरं बरोबर आहे. ठीक आहे, नोट करा, तिसरं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट. ओके, हे लास्ट क्वेश्चन आहे आपला. ओके, अ न्यूबॉर्न इज प्लेस अंडर वॉर्मर मध्ये ठेवलेलं आहे फॉर मेंटेनिंग टेम्परेचर साठी. ओके, विच ऍक्शन इज अ नर्सिंग प्रायोरिटी. नर्सिंग प्रायोरिटी काय असणार आहे बघायचं आपल्याला. ओके, काय काय म्हटलेलं बघा, प्रोटेक्ट द आईज ऑफ द निओनेट फ्रॉम द हीट लॅम्प. ओके, हे प्रायोरिटी असणार आहे का, हा, हे पण नर्सिंग हे आहे, वर्क करण्यासाठी आपण प्रायोरिटी बघू. पहिल्यांदा फोर्थ ऑप्शन सगळं बघू आपण. ओके, मॉनिटर युरिनरी आउटपुट ऑफ द निओनेट. ओके, हे पण आहे इंटरव्हेन्शन, नर्सिंगचे इंटरव्हेन्शन आहे. ओके, तिसरा आहे अवॉइड टचिंग द निओनेट विथ अ कोल्ड हँड्स. हे पण बरोबर आहे. आणि वॉर्म ऑल मेडिकेशन अँड लिक्विड बिफोर गिव्हिंग. ओके, हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन सगळे आहे, नर्सिंग आहे हे. ओके, याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, प्रियोरिटी हुडकायचं आहे. ओके, बघा काय काय म्हणते, वॉर्म द ऑल मेडिकेशन अँड लिक्विड्स बिफोर गिव्हिंग. ओके, हे काय, प्रिव्हेंट, काय करणार आहे, प्रिव्हेंट करणार आहे काय, हायपोथर्मिया. ओके, हे पण आहे, पण एवढी प्रियोरिटी नाही आहे. ओके, अवॉइड टचिंग द निओनेट विथ अ कोल्ड हँड्स. हे पण काय करणार आहे, प्रिव्हेंट हायपोथर्मिया. ओके, हे पण तेवढी प्रियोरिटी नाही आहे. ओके, हे काय म्हटलं, दुसरा ऑप्शन मॉनिटर द युरिन आउटपुट ऑफ द निओनेट. हे पण महत्वाचे आहे. ओके, आणि पहिला ऑप्शन काय म्हणतात बघा, प्रोटेक्ट द आय ऑफ द निओनेट फ्रॉम द हीट लॅम्प. हे दोन्ही एवढे प्रायोरिटी नाही आहे. हे दोन्ही मध्ये आपला प्रायोरिटी काढायचा आहे. पहिला पण प्रायोरिटी आहे, दुसरा पण प्रायोरिटी आहे. ह्या दोन्ही मधला अजून एक आपल्याला प्रायोरिटी काढायचं आहे, म्हणजे ह्या दोन्ही मधला खूप इम्पॉर्टंट असलेले आहे. ओके, युरिनरी आउटपुट पण बघू शकतो. ह्याच्यापेक्षा खूप इम्पॉर्टंट काय आहे, आपलं आय प्रोटेक्शन करणे. काय म्हणते बघा, प्रोलॉंग्ड एक्सपोजर काय करू शकते, म्हणजे बच्चूसाठी पहिला ऑप्शन बघायचा आपल्याला, प्रोलॉंग्ड एक्सपोजर कशाची, लॅम्पची. एक्सपोजर कॅन कॉज आय डॅमेज. ओके, आय डॅमेज करू शकते. त्याच्यामुळे युरिन आउटपुट पेक्षा आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे आयला. ते डॅमेज होतात ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपण प्रोटेक्ट करणार आहे. उत्तर कुठलं बरोबर आहे, आपला पहिला उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट. चला, आपला फोर्थ व्हिडिओ आज संपलेला आहे. कृपया चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. नर्सिंगचे जे विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना पाठवा, कारण DMER लवकर यायची शक्यता आहे. अभ्यास करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब. ओके, चला
थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. आता 5वा आणि 6वा 2 सेट राहिलेला आहे आपल्याकडे DMERचं. ओके, DMER संपल्यानंतर परत DHS PYQ घेऊन येणार आहे. ओके, चला, थँक्यू.